चला कवितेच्या मनात या उपक्रमांतर्गत चालू असलेल्या वाचिक संवादाचं आज हे 267वे पुष्प आहे आणि आजचं पुष्प एका खऱ्या साहित्यिकाकडनं गोखलं जाणार आहे. मी खरे साहित्यिक याच्यासाठी म्हणतोय ज्यांनी जगलंय, भोगलंय, अनुभवलंय आणि मग लिहिलंय. एवढंच नाही, ज्याचं शिक्षण फक्त 4थी आहे पण ग्रॅज्युएशन वाल्यांना लाजवणारं त्यांचं व्यक्तिमत्व, याबद्दल मी जास्त सांगणार नाही. ते प्रत्यक्षात त्यांना ऐकल्यानंतर आपल्याला त्याची प्रचिती येईलच. तेव्हा आजच्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याची विनंती मी कुमारी प्रतीक्षा लोकरे हिला करतोय. तिनं या कार्यक्रमाचं संचालन करतो. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. असं म्हणतात की वाचनाने माणूस मोठा होतो. वाचन हे मनाचे अन्न आहे. जितकं आपण वाचत जाऊ तितक्या नवनवीन गोष्टी आपल्याला समजतात आणि आपल्याला नवनवीन गोष्टी अनुभवायला मिळतात आणि आपण त्यातून शिकत असतो. आणि मग जेव्हा आपण त्या शिकलेल्या गोष्टी, मनाला भावलेल्या गोष्टी लिहिण्याचा प्रयत्न करतो तेव्हा साहित्याची निर्मिती होते. अर्थातच चला कवितेच्या बनात साहित्यिक, सामाजिक व शैक्षणिक चळवळी अंतर्गत वाचक संवाद आजचे 267वे पुष्प गुंफणार आहेत. शांता दगडू गिरबने मॅडम, त्यांना मी अशी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरती विराजमान व्हावं. तसेच कार्यक्रमाचा अध्यक्षा म्हणून सुमित्रा वट्टमवार मॅडम यांना मी अशी विनंती करते की त्यांनी सुद्धा व्यासपीठावरती विराजमान व्हावं. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षिका मॅडम सुमित्रा वट्टमवार मॅडम यांना मी अशी विनंती करते की त्यांनी अध्यक्ष स्थान भुजवावं. संतत्वाच्या पाऊलखुणा हे स्वलिखित पुस्तक ज्यांनी लिहिलं सो शांता गिरबने मॅडम, ते आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. त्यांनी स्वतः पुस्तक लिहिले आणि स्वतः पुस्तक लिहिताना आलेला अनुभव ते संवाद आपल्या समोर साधणार आहेत. मग मी फारसा वेळ न घालवता सतीश हानेगावे सर यांना मी अशी विनंती करते, जे प्रसिद्ध साहित्यिक आहेत त्यांना मी अशी विनंती करते की त्यांनी शांता गिरबने मॅडम म्हणजे आजच्या संवादिका यांचा परिचय करून द्यावा. सतीश हानेगावे सर. आजच्या कार्यक्रमासाठीच्या ज्या कवियत्री आहेत, लेखिका आहेत आणि ज्यांचं व्याख्यान आपण सर्वजण या ठिकाणी ऐकणार आहात, त्यांचा मी थोडक्यात आपल्या सर्वांच्या समोर परिचय या ठिकाणी ठेवतो आहे. सौ शांता दगडू गिरबने या मूळच्या हलगरा नगरीतील औरा शाळेत या ठिकाणी राहतात. त्यांचं रीतसर मॅडमने म्हटल्याप्रमाणे 4थीपर्यंतचं शिक्षण झालेलं आहे. 4थीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांना लिहावंसं वाटलं, वाचावं वाटलं, बोलावं वाटलं आणि त्यांच्या आयुष्याची दळणवळण खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. सुरुवातीला छोटे छोटे लेख, छोट्या छोट्या कविता या माध्यमातून त्या लिहिल्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मकर संक्रांतीच्या निमित्तानं त्या प्रिय सखी नावाची छोटी पुस्तिका महिलांना वाण म्हणून द्यायच्या, तिथून खऱ्या अर्थाने त्यांच्या लेखनाची सुरुवात झाली. लेख वाचवा, देश वाचवा ही साहित्यिक होती त्यांची त्यावेळेस गाजलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं उषकाल हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह, या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा शारदोपासक शिक्षण संस्थेच्या मास्टर ज्ञान मंगेशकर महाविद्यालय औरा शाळेत या ठिकाणी झाला आणि सौ शिंदुताई सप्ताह यांच्या शुभ हस्ते तो अत्यंत अनुपम अविस्मरणीय अशा प्रकारचा प्रकाशनाचा कार्यक्रम औरा त्यांनी केलेला आहे. त्या पुस्तकाला डॉक्टर विकास बाबा आमटे यांची प्रस्तावना आहे, डॉक्टर प्रभाजी दुलेकर सर यांची प्रस्तावना आहे आणि पुण्याला त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. त्या संदर्भातले टाइम्स ऑफ इंडिया खूप मोठी इंग्रजी वृत्तपत्रामध्ये मोठी बातमी आली, त्याची मुलाखत पण आली. अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे साहित्य लिहावं, वाचावं हे सांगावं याहीपेक्षा साहित्य, कविता किंवा साहित्य खऱ्या अर्थाने जगण्यासाठी असतं. ते जगण्यातून आपल्या कृतीतून उतरलं पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांची वाटचाल निश्चितच स्तुत्य आणि अभिनंदनीय अशा प्रकारची त्यांची वाटचाल आहे. त्यांच्या संदर्भाच्या पाऊल पुन्हा ऑनलाईन अनेक पुस्तकं विक्री झाली. त्याचे सारे पैसे आनंदवन या संस्थेसाठी
देण्यात आलेली आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांच्या आयुष्याची खऱ्या अर्थाने जडणघडण झालेली आहे. त्यांच्या कुटुंबाचा 4 वेळेमध्ये परिचय करून देणं अत्यंत गरजेचं आहे. कारण त्यांना स्वतःला असं वाटतं की परिवर्तनाची आणि क्रांतीची सुरुवात हे स्वतःच्या आयुष्यापासून, स्वतःच्या कुटुंबापासून झाली पाहिजे, यावर त्यांचा सगळ्यात मोठा विश्वास आहे. आणि त्या विश्वासाच्या बळावरती त्यांनी अत्यंत उच्च विद्यापीठित अशा प्रकारचे विद्यार्थी घडवलेले आहेत, मुलं घडवलेले आहेत. 3 मुलं मोठ्या पदावरती आहेत. प्रशांत गिरबडे नाव आपण सर्वजण ऐकून असतात. आंतरराष्ट्रीय ख्यातीचं नाव आहे. महाराष्ट्र कॉम्बोर्ड चेंबर्सचे ॲग्रिकल्चरचे ते अध्यक्ष आहेत पुण्याचे. आणि देश विदेशामध्ये त्यांचं नाव आहे. TV चॅनलवरती अनेक जागतिक स्तरावरच्या अर्थव्यवस्थेवरती आणि जागतिक बदलाबद्दल ते लिहितात, ते बोलतात. तर अशा प्रकारचे आदरणीय शांताई गिरबडे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. त्यांचा खरा परिचय त्यांच्या मोठ्या बोलण्यातून, त्यांच्या खऱ्या अर्थाने जगलेल्या अनुभवातून आपल्याला त्यांचा खरा परिचय आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी होणार आहे. ही वाचक चळवळ नेहमी म्हणत असतो आंध्रावर की महाराष्ट्रातली ही एकमेव अशी चळवळ असावी की ज्याने शेकडो माणसांना बोलतं केलेलं आहे, लिखतं केलेलं आहे, ऐकणारं बनवलेलं आहे. अशा प्रकारच्या चळवळी महाराष्ट्रामध्ये खूप कमी आहेत. त्या अत्यंत महत्त्वाच्या महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये या वाचक चळवळीचा आवर्जून आपल्याला उल्लेख करावा लागतो. नव्हेच अभ्यासक्रमामध्ये अशा प्रकारचे विषय येत गेले तर खऱ्या अर्थानं येणाऱ्या नव्या पिढीला आपली वेगळी प्रेरणा मिळणार आहे. एकीकडे सोशल मीडिया आहे, एकीकडे वेगवेगळे माध्यमं उपलब्ध आहेत, परंतु खऱ्या अर्थानं मुळापासूनचं वाचन जे आहे ते कमी होत चाललेलं आहे. आणि मूलभूत वाचनाच्या दृष्टिकोनातून अशा चळवळी या महाराष्ट्रात अत्यंत पोषक आहेत. अशा शब्दांमध्ये या वाचक चळवळीचं मी आपलं स्वागत करतो, मॅडमचं स्वागत करतो, आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपली वेळ न घेता मी या ठिकाणी माझा कवितेच्या संदर्भातला परिचय या ठिकाणी थांबवतो. जाता 2 गोष्टी पाहून दिलेली आहे. एक तर त्यांना राष्ट्रीय समाज सेविका हा पुण्याचा प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झालेला होता. त्याच्यापेक्षा जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्राच्या वतीने त्यांच्या ग्रामीण भागातल्या साहित्याची दखल घेऊन त्यांना डॉक्टर सरोजिनी बाबर जीवन गौरव पुरस्काराने दीर्घ वर्षापूर्वी गौरवान्वित करण्यात आलं होतं. वाघेचं नावाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. लेख वाचवा देश वाचवा या पुस्तकासाठी त्यांना जिजाऊ पुरस्कार देण्यात आलेला होता. सावित्रीचे लेख पुरस्कार देण्यात आलेला होता. आणि अशा पद्धतीने त्यांचा प्रवास साहित्याच्या माध्यमातून झालेला आहे. धन्यवाद सर. मला असं म्हणावंसं वाटतं की आता फक्त जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगात उद्धारी नसून जिच्या हाती लेखणी ती सुद्धा जगाला उद्धारू शकते. अर्थातच मॅडमचा असा दीर्घ परिचय ऐकून नक्कीच तुम्हाला सगळ्याला मॅडमला ऐकण्याची उत्सुकता निर्माण झाली असेल. मॅडमचं इतकं साहित्य पाहता आपण त्यांना ऐकू आणि त्यांच्याकडून जाणून घेऊ की नक्की संतत्वाच्या पाऊलखुणा या साहित्यामध्ये काय आहे. त्याचबरोबर सरांनी सांगितलं की वाचक संवादामध्ये प्रत्येकाला संधी मिळते. अनंत कदम सरांचा हाच अट्टहास असतो की आजपर्यंत जो बोलला नाही तो बोलला पाहिजे. यानंतर आता जास्त वेळ न घेता मी आदरणीय मॅडम यांना अशी विनंती करते की त्यांनी साहित्य कृतीस प्रारंभ करावा. आदरणीय शांताई गिरबडे मॅडम. आदरणीय साहित्य विचार मंच व या मंचावरील सन्माननीय अध्यक्षा महोदय व तसेच या दर्जेदार वाचक चळवळीचे प्रणेते आदरणीय माधव चंपाई कदम सरजी व कदम सरांच्या सौभाग्यवती व तसेच कदम सरांचा संपूर्ण परिवार तसेच सदा कवितेच्या पणात या ज्ञानसंपन्न अशा आदर्श उपक्रमाला आवर्जून सहभाग नोंदवणारे, सहयोग देणारे सन्माननीय साहित्यिक रसिक आपल्या सर्वांना माझा सस्नेह जिजाऊ. ज्यांनी आमच्या सर्व सुखासाठी जनहितासाठी स्व विसरून अहोरात्र संघर्ष करून आयुष्य सारे पणाला लावले आणि आपल्या कार्यकर्तृत्वाने आमचे जीवन समृद्ध केले, आमचे जगणे सुसह्य करून दिले.
चार भिंत्याची जीवघेणी घुसमट काळाच्या पडद्याआड तेव्हा लोक पावली आणि तेव्हापासून आमच्यासारख्या स्त्रिया मोकळा श्वास घेऊ लागल्या. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी संघर्षाचं आभाळ पेललं, आपल्याला सुस्वराज्य मिळवून दिलं, अन्याय अत्याचाराला आळा घालून त्याचा नायनाट करून त्याला संपवून टाकलं आणि सुखा समाधानाचं आम्हाला जीवन दिलं. अंगावर शेण चिखलाचे शिंतोडे घेऊन क्रांती सूर्या सावित्रीबाई फुलेने अज्ञान अंधार उजळला आणि आम्हाला उजळ वाटा दाखवल्या. म्हणूनच तर आज आम्ही हातात पुस्तक घेऊन मस्तक ठरवत आहोत. हा चमत्कार नसून थोर आदर्शांच्या समर्पणातील साक्षात्कार आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. गांधी, फुले, शाहू, आंबेडकर, बसवेश्वर अशा बापलोकांनी समता, बंधुता, एकता, साक्षरता अशा मूल्यांची आपल्या विचारसरणीत रुजवणूक केली. स्त्रीला स्त्री शिक्षणाशीचा परिचय करून दिला. म्हणूनच तर आज अपवाद वगळता प्रत्येक स्त्रीमध्ये प्रत्येक क्षेत्रात धाडसाने उभारण्याचे आज बळ निर्माण झाले. म्हणूनच आज माझ्यासारखी एक सर्वसामान्य स्त्री, एक अक्षराची तोंडवळ असलेली स्त्री आज आपल्या समोर धाडसाने उभी टाकली आहे. अशा या महान विभूतींना व त्यांच्या आभाळ एवढ्या मोठ्या कार्यकर्तृत्वाला मी त्यांच्या ऋणाईत राहून कृतज्ञतापूर्वक विनम्र अभिवादन करते आणि संतत्वाच्या पाऊलखुणा या साहित्य कृतीवर संवाद साधण्यास सुरुवात करते. चला कवितेच्या बनात हा खूपच गाजलेला उपक्रम आहे. हा उदगीरच नाही तर मराठवाडाच नाही, महाराष्ट्रभर, भारतभर आणि भारताच्या देशाभरही हे सोशल मीडियामधून तिथपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि कदम सरांनी जेव्हा मला इथं बोलवलं तर मला खूप आनंद झाला. कारण मी जेव्हा लहान होते तेव्हा तर मला काही वाचायलाच मिळत नव्हतं. कुठे तर जिऱ्यामऱ्यांची कागदं वाचून मी माझी भूक भागवायची वाचनाची. ज्यावेळी मी औरंगाबादला आले माझ्या पतीबरोबर राहायला, त्यावेळी आमची ही गिरी सरांचे घर आमची शेजारी आहे. तर त्यांची भेट आणि आम्ही अजून 2-4 अशा मुली मिळून 2-2 रुपये दर महिना जमा करत होतो आणि आम्ही काही पुस्तकं खरेदी करत होतो त्यावेळी. आणि आम्ही ती पुस्तके एकमेकीला घेऊन वाचत होतो. तर त्याच्यामध्ये सर पण सहभागी व्हायचे, गिरी सर पण. तर आमचा असा प्रवास सुरू होता. आणि कोणी पण जास्त शिकलेला जर घरी एक विद्वान माणूस आला तर आम्ही त्याच्या अवतीभोवती राहायचो त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी. म्हणजे जेवढं वाचन होतं त्याच्यापेक्षाही जास्त ऐकणं होतं आणि लिहिणं तसं फार कमी होतं. आणि आईने एक शिकवण दिली होती की स्वतः काहीतरी केलं पाहिजे संसारामध्ये, मिठाची तरी म्हणजे आपलं हे दिलं पाहिजे, थोडं योगदान दिलं पाहिजे. तर त्यामुळे मी कपडे शिवाय शिकले होते आणि मी कपडे खूप शिवायचे. कपडे शिवताना डोकं रिकामं राहायचं आणि हात डोळे काम करायचे. त्यावेळी मी रात्री जी पुस्तकं वाचायची त्याच्यावर चिंतन व्हायचं आणि मग त्या चिंतनातून मी त्या लेखकाशी, त्या कवीशी जोडली जायची. मला नेहमी वाटायचं हे कसं लिहितात. ज्यावेळी मी श्रीमान योगी वाचले, मी मृत्युंजय वाचला, मी ते वाचले, मी असं जे मी वाचले त्या लेखकाविषयी मला जास्त सहानुभूती वाटायची किंवा त्यांचं मला फार अप्रूप वाटायचं की ते कसं लिहिले असतील. हानेगावे सरांचं चला कवितेच्या बनात एक छोटंसं पुस्तक आहे, पण ते पुस्तक एवढी ऊर्जा देणार आहे कमालीचं. तर तेही वाचलं मी. आणि आमच्या इथे शहाजिंदे सर प्राध्यापक होते, त्यांचे 2-3 अनुभव अजून तुम्ही अशी काहीतरी पुस्तकं निघालेले ते वाचले मी. आमचे सुरेंद्र पाटील सर. मग त्यामुळे मला वाटायला लागलं नाही आपल्या जवळचे पण लोक लिहितात आणि त्यांचं पण साहित्य आहे आपल्याला वाचायला मिळतं. म्हणजे एक वेळेस माझा मुलगा लहान होता 4थीला, त्यावेळेस मी पंतप्रधान झालो तर असं दैनिक लोकमतला त्याच्यावर 15 ओळी लिहा म्हणून त्याच्यामध्ये आलं होतं. ते होतं की 5वी ते 10वी पर्यंतच्या मुलांसाठी ती स्पर्धा होती. मग मी माझ्या मुलांच्या नावावर त्याचं थोडंसं हे करून घेऊन मी ते लेख पाठवून दिला दैनिक लोकमतला आणि तो प्रकाशित झाला आणि त्याचा एक वेगळा म्हणजे माझ्यासाठी एक अंक आला. मला खूप आनंद झाला. तो अंक मी आजही जपून ठेवलेला आहे. आणि मला जे वाचायला यायला लागलं
म्हणजे मी मुलांपेक्षाही जास्त माझ्या वाचनावर प्रेम केलं, शिक्षणावर मी प्रेम केलं, कारण जे आपल्याकडे नाही त्याची आपल्याला जास्त ओढ असते, उत्सुकता असते. तसं माझं झालेलं आहे थोडक्यात सांगायचं. माझ्या आईलाही शिक्षणाची खूप आवड होती, त्यामुळं ती पण कुठलेही सांगत राहायची, त्यांचा मुलगा हा झाला, त्यांची मुलगी ही झाली, ती झाली, एवढं शिकलं तेवढं शिकलं. ती शिकलेली नव्हती, पण आम्ही लहान असताना तिने वाचायला ह्याला शिकलो होतं आणि ती ज्ञानेश्वरी वगैरे मग वाचायची, अशी छोटी छोटी पुस्तकं वगैरे. तर मला वाटायला लागलं की माझी आई ह्या वयात शिकते तर मी काय नाही शिकायचं, म्हणजे मला काय नाही येणार. जेव्हा माझी मुलं झाली तेव्हा मी मुलांसोबत अजून एकदा 1ली पासून ते 10वी पर्यंत त्यांच्या अभ्यासासोबत मी शिकत गेले. असं माझा शिक्षणाचा प्रवास झाला. आणि आता हे पुस्तक मी का लिहिले आणि का मला लिहा वाटलं याच्यावर जर बोलायचं झालं तर काय होतं, मी खूप लहान होताना आमच्या शेजारी एक कोठा होता, गोठा म्हणजे जनावर बांधायचा. तर तिथं एक बाबा राहायचे तिथं आणि आम्ही खूप लहान होतो, 4-5 वर्षांचे. तर तिकडे आम्हाला कोणी जाऊच द्यायचं नाही. तर मग ते लहान लेकरांना कसं असतं, एकदा जाऊ नाही दिलं तर जास्त जाऊ वाटते. मग तसं आम्ही पण ते चोरून त्यांना बघत राहायचं. आणि त्यांना कुष्ठरोग झालेला, त्याच्यामुळे त्याच्या घरच्याने घरापासून दूर ठेवलेला. आणि योगायोगाने त्यांचा तो गोठा आमच्या घराच्या पाठीमागे होता. मग ते जाऊच द्यायचे नाही, तरी पण आम्ही इकडून तिकडून त्यांना बघत राहायचो. पुन्हा मी जेव्हा औरतला आले तेव्हा आमच्या शेजारी एक कुष्ठरोग झालेली बाई राहत होत्या. तर त्यांच्या बाहेरचे खूप श्रीमंत होते, चांगले होते, मराठी समाजाचे. पण त्यांना घरात कोणी ठेवून घेत नव्हतं, त्याच्यामुळं त्या बाहेर एक झोपडी घालून होत्या. त्यांच्यासोबत मुलीलाच, एका तरुण मुलीला असं कसं ठेवावं म्हणून त्यांची आई पण त्यांच्यासोबत राहत होत्या. आणि आई खूप थकलेल्या होत्या, पण त्या आजार झाला म्हणून त्यांना कोणी काम लावत नव्हतं, त्यांच्याकडे कोणी बघायचं नाही. पण मला ते बाबांची आठवण यायची, ते त्यांना आधीमध्ये बोलत राहायचे. ते या म्हणायचं, कट्ट्यावर बसून घ्यायचं, कधी भाजी भाकरी द्यायचं, असं मी त्यांना करायचे. ते चांगल्या घरचे होते, पण त्या आजीला करणं होत नव्हतं. अशा पद्धतीने जसं की इच्छा तिथे मार्ग म्हणल्यासारखं असं मला त्याच ह्याच्यातले कोण भेटत गेले आणि माझ्या डोळ्यासमोर मला ते दिसत गेले. तर त्याच्यानंतर काय झालं की माझी एक मैत्रीण आहे आणि इकडचीच आहे ती जवळपास. तिने मला ते सांगितलं की आमच्या इथे आमच्याच पाहुण्यात आणि एका मुलीला असं महारोगाची सुरुवात झाली आणि ती खूप श्रीमंत घरची, म्हणजे पाटलाची वगैरे. तर मग त्या भाऊजया कसं असं लक्ष ठेवून होते की वडील सुज्ञ होते, आई सुज्ञ होत्या. तर आई वडिलांना वाटलं की आपण सांगू नये, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, तज्ञ डॉक्टरांचा, तिला औषध गोळ्या देत तिला आपण दुरुस्त करूयात असं म्हणून त्यांनी तिला औषध गोळ्या द्यायचे. पण नवीनच घरात 2 सुना आल्या होत्या. तर त्या सुना असं वाटायला लागलं की ही एवढं, म्हणजे एवढी तरुण आहे मुलगी, अजून लग्न व्हायचं नाही, ही एवढ्या औषध गोळ्या काय होती ना, नेमका कुठला आजार झालाय. मग त्यांनी त्याच्या शोधात लागल्या. मग त्यांच्या लक्षात आलं की नाही, हिला महारोग झालेला आहे आपल्या नंदीला. तर मग त्या नवऱ्याला म्हणायला लागल्या की नाही, आणि हिला महारोग झालेला आहे, मग हे घरात कसं, हे असं आम्हाला होईल, असं तसं ते त्यांनी त्यांची किरकिर सुरू झाली. मग सारखीच किरकिर झाल्यामुळे एक दिवस मुलं म्हणायला लागले की तुम्ही शेतात राहा, हिला घेऊन. मग त्या मुलीला वाटायला लागलं की माझ्यामुळं माझे आई वडील एवढ्या राजवाड्यासारख्या घरात राहिलेले, शेतात राहणार आणि आई वडील थकलेले होते. तर मग आपणच इथून गेले तर कसं. मग ती काय केली, रात्रभर असं विचार केली आणि दुसऱ्या दिवशी रात्रीला अंधारात निघून गेली. मग घरातून ती निघून गेली आणि आई वडिलांनी भरपूर शोध घेतला, पण ती सापडलीच नाही. ती गेली तर पंढरपूरच्या त्या पायऱ्यावरती जे भिकारी बसतात त्याच्यामध्ये ती आपलं जीवनासाठी भीक मागत असं करून खायला लागली. ते चालू होतं आणि तिला वाटायचं की तिचे आई वडील वर्षातनं 2 वेळेस पंढरपूरला जायचे, आषाढी कार्तिकीला. आणि तिथं आल्यानंतर आपल्या आई वडिलांना किमान आपण बघू वर्षातून 2 वेळेस, तर म्हणून तिनं ते पत्करलं होतं की भिकाऱ्याच्याच लाईनीत तर भिकाऱ्याच्या लाईनीत, पण आपल्याला आई वडिलांना बघता येईल 2 वेळेस, तर म्हणून ती तिथं बसून राहायची. मग ते कधी तिला भेटलेच नाही. मग एक वेळेस काय झालं, नेमकं ते तिचा जो नोकर असतो आई वडिलांच्या हाताखाली, घरगडी असतात बघा, ते पूर्ण काम करतात स्वयंपाक वगैरे, तसा तो आणि त्याची बायको आणि त्यांना मुलबाळ होतं. मग त्यांनी आपले घरी हे करत होते म्हणून ते पण वारीला जायला लागले. मग असंच वारीला जाताना दही धपाटी काय ते दशमी वगैरे ते घेऊन जायचे.
आपल्या मार्काप्रमाणे तेही सगळ्यांना वाटत राहायचे. मग ते तसं करत असताना एक वेळेस काय झालं की तिनं बघितली त्यांना, त्या मुलीला ते दिसल्यावर तिनं असं झाकलेलंच होतं तोंड, पण ते असं हाताने हिनं बघताना त्या नोकऱ्याच्या बायकोला वाटलं की ही आपली मालकी नाही, हे आपल्या ताई साहेब आहेत. तर मग ती म्हणायला लागली नवऱ्याला ती आपली ताईच वाटते, नाही इथं कशाला बसतील ते, असं झालं त्यांचं. मग पुढच्या वाडीला आले ते आणि ते बघायला लागली आणि बघताना ती तोंड पूर्ण झाकून घेतली होती तिनं दुरून बघून. ते पावसाळ्याचे दिवस असतात ना आता आषाढीला, तर एकदम पावसाचे दिवस होते, वादळ वारं सुटलं आणि एकदम तिच्या चेहऱ्यावरचं उडून गेलं. चेहऱ्यावरचं उडून गेल्यानंतर तिचा चेहरा उघडा पडला आणि ते नोकराने आणि तिच्या बायकोने ते बघितलं. मग ते एकमेकाला बघून रडायला लागले. मग इथं कसं ताई साहेब असं तसं झालं, तर ती म्हणली आता बघितलं थोडं सांगू नको. मग ती विचारली की मी आई आणि दादा इथे येतात म्हणून बसते, तर त्यांनी सांगितलं तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला खूप शोधलं आणि तुम्ही भेटलोच नाही आणि त्यांनी तुमचा धसका घेऊन दोघं पण एका पाठोपाठ गेले, म्हणजे स्वर्गवासी झाले असं सांगितलं. ती खूप रडली पडली आणि मग ते म्हणायला लागले चला ताई साहेब आम्ही तुमची सेवा करतो, आम्हाला मुलगा नाही काही नाही, आम्ही तुम्हाला ठेवून घेतो चला. तर ती म्हणाली नाही, ज्या ह्याच्याने माझे आई वडील गेले आणि माझ्या भाऊ भाऊजायांना मी तिथे येऊन अजून त्यांना कशाला दुःख देऊ नको असं ते म्हणले. आणि ते जेव्हा गेले ती पण ती धसका खाऊन तिथंच पायऱ्यावर पडून गेली. मग मला असं वाटलं की बाबा एवढ्या श्रीमंत घरचे कुठेही एक दोन रूम करून व्यवस्थित म्हणजे घरातल्या घरात सुद्धा साईडला त्यांनी ठेवू शकले असते, पण त्यांनी तसं केलं नाही, त्यांनी तसं ठेवले नाही. मग जेव्हा मी या संतत्वाच्या पाऊलखुणातील जे नायक आहेत माधवराव, त्यांच्याविषयी ते भेटले मला किंवा त्यांच्याविषयी मला माहिती मिळाली, मी त्यांना बघितलं, तर त्याच्यानंतर मला असं वाटलं की हे निर्धन माधवराव, निरक्षर माधवराव आपल्या आईला जेव्हा महारोग झाला तर त्यांनी घरातच ठेवून घेतलं. घर किती 2 खोल्यांचं घर, तर तिथेच ठेवलं. त्याच्यानंतर 4 वर्षांनी त्यांच्या बहिणीला पण हा आजार झाला आणि 3 मुलं होते बहिणीला. तर त्यांनी म्हणले की तिला बाई हिला घर का दिलं घर, तिथे तुला म्हणजे जमत नाही तर तू इथेच राहा. मग आई आणि बहिणी दोघीला ठेवून घेतल्यानंतर त्यांची बायको माधवरावाची 3 मुली झालेल्या असताना त्या म्हणले की ह्यांना दोघींना कुठे तर आपण ठेवूया, कुठे तर म्हणजे गावाबाहेर एक पत्र्याची रूम करून देऊ आणि डबा देऊ. तर माधवराव काय म्हणले की माझी आई लग्न झाल्यापासून ह्या छपरातच आली, ह्या पत्र्यातच आली आणि आल्यापासून ह्यालाच शेणामातीनं सारवत राहिली आणि ही त्या घराबरोबर ही म्हातारी झाली. तर मी माझ्या आईला आता कसं जा म्हणणार बाहेर आणि ह्या अशा अवस्थेत म्हणजे आदू आकम असा रोग झालेला तिला मी कसं पाठवून देऊ. मग तू तरुण आहेस, धडधाकट आहेस, तुला मी घर करून देतो, तू राहा तिथे बाहेर आणि तिचं माहेर गावातच, तर तुझं माहेर पण गावात आहे, तुझं गणगोत आहे भरपूर, माझ्या आईला आणि बहिणीला तुम्ही एकटाच आहे, तर मी कसं हे करणार. मग ते काही म्हणजे ऐकले नाही आणि काहीच न बोलता ती आज्ञाधारक होती, पण तिलाही भीती होती. कारण 1970-72च्या काळात महारोग म्हणजे भयंकर होता आणि आजही कोणाच्या घरात झालं तर त्यांना भयंकर वाटत होतो, घरात कोणी ठेवून घेते. मग ते 70-72च्या काळाच्या वेळी ती घाबरलेली बाई, अशिक्षित बाई ती, पण तिला मुलींची काळजी, माझ्या मुलींना झालं तर मी काय करू, कारण नंदेला झालं ना, म्हणून ती खूप घाबरलेली आणि ती काहीच न बोलता म्हणजे ज्या वेळेत नवऱ्याला साथ द्यायला पाहिजे होती त्यावेळी त्यांनी घाबरून निघून गेल्या. ज्या दिवशी ते गेल्या त्या वेळेपासून माधवरावांना सराईत बाईप्रमाणे, एखाद्या संसारिक एखाद्या घरांदाच बाईप्रमाणे पहाटे उठून दळण्यापासून फारसं काम करण्यापर्यंत, स्वयंपाक करण्यापर्यंत, शेतातलं गाईचं हे सगळं त्यांना करावं लागलं. तर ते करायला लागले आणि त्यांनी ठेवून घेतलं आईला, आपल्या बहिणीला आणि ते सगळं करायला लागले. तर ह्या अशा ह्याच्यामुळं मला म्हणजे हे संतत्वाच्या पाऊलखुणाही माधवरावावर मला म्हणजे पुस्तक लिहावं वाटलं आणि आपल्या समोर हे पुस्तक म्हणजे मी लिहून सगळ्यांच्या समोर ठेवलं. आणि हे या पुस्तकाचं म्हणजे थोडक्यात परिचय असा आहे की
ह्या पुस्तकाचं म्हणजे संतत्वाच्या पाऊल खुणाचा जो परिचय आहे, हा परिचय पुण्यातील विश्वकर्मा या प्रकाशनानं प्रकाशित केलं, यशदा या बिल्डिंगमध्ये पुण्याच्या. आणि हे प्रकाशित करण्या मी खूप घ्यायची दिल्यानंतर पण, आणि दिलं तर म्हणजे कोणाला आवडत नाही, पण तिथं दिल्यानंतर त्यांच्या कमिटीने त्याचं वाचन केलं आणि त्यांनी मग त्या पुस्तकाचं प्रकाशन केलं. सकाळ पेपर जो निघतो त्या सकाळ प्रेसमध्ये त्यावेळेचे जे मल्हार आरणकल्ले सर होते, त्यांच्या हस्ते याचं प्रकाशन झालं. आणि डॉक्टर विकास भाऊ आमटे यांनी याला प्रस्तावना दिली आणि आमचे साहित्य शिरोमणी म. शहाजिंदे सर यांनी या पुस्तकाला प्रस्तावना दिली. परत डॉक्टर लुलेकर सर, लुलेकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्राध्यापक होते, त्यांनी पण या पुस्तकाला प्रस्तावना दिली. त्यामुळे मला थोडं बळ मिळालं आणि माझ्या अगोदरच्या पुस्तकाचं जे प्रकाशन होतं ते सिंधुमाई सरकारच्या हस्ते झालं आणि आमच्या शारदोपासक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बलाटे गुरुजी यांनी ते MDM कॉलेजमध्ये शारदोपासक शिक्षण संस्थेमध्ये केलं. त्याच्यामुळं मला एक म्हणजे थाप मिळाली की पुढे चला असं सांगितल्याप्रमाणे झालं आणि म्हणून मला हे पुस्तक नको वाटतं आणि मी पुस्तक लिहिलं. तर ह्या पुस्तकामध्ये जसं की आपण म्हणतो नेहमी, आपण जेव्हा रामायणातल्या कथा ऐकतो, रामायण वाचतो, तर आपल्याला वाटतं की श्रावण बाळ अंधाईला घेऊन, वृद्ध अंधाईला कावडीत बसून कावड खांद्यावर घेऊन तीर्थयात्रेसाठी गेला आणि सगळ्या तीर्थयात्रा घडवून आणल्या. तर आपल्याला असं वाटतं की म्हणजे खरंच त्यांनी तसं केलं असेल का, म्हणजे असा प्रश्न निर्माण होतो आपल्या म्हणजे मनामध्ये की ही अफवा असेल का, त्यावेळी उगाच काही घडलेलं असेल. पण आपल्याला जर आपण बारकाईने आपल्या अवतीभोवती निरीक्षण करायला लागलो तर आपल्या असं लक्षात येतं की नाही, आपल्या अवतीभोवती श्रावणबाळ आहे असं लक्षात येतं. तर मी जेव्हा माधवरावांना बघितलं किंवा त्यांचं हे कार्य बघितलं तर मला वाटायला लागलं नाही, हे श्रावणबाळाच्याही पुढे आहे. कारण आता श्रावणबाळाचं कसं थकलेले आई वडील आणि अंध असतील तर ते ताकदवान असतील, सशक्त असतील तर त्यांनी घेऊन गेलं असेल, म्हणजे थोडं थोडं अंतर करत. पण हे महारोगी आई जिथं की त्याच्याकडे कोणी बघत नाही, त्यांना म्हणजे असं वंचितासारखं त्यांना जीवन जगावं लागतं आणि तशा परिस्थितीत त्यांनी रात्रीच्या वेळेला आपल्या आईला, बहिणीला, कुणाच्या तर हातापाया पडून एखाद्याचा ऍटो वगैरे घेऊन तर त्यांनी पंढरपूर, तुळजापूर करून आणायचे आणि ते त्यांना ते ऑटो वगैरे त्यांना धुवून द्यायचे. आणि गावातल्या बाकली बाकली गाव म्हणजे मांजराथडीचं, थोडक्यात माधवरावांचा परिचय देते मी तुम्हाला. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील मांजराथडीवर बाकली गाव हे वसलेलं आहे आणि या गावातील सर्वसाधारण शेतकऱ्याच्या कुटुंबात माधवराव हे जन्माला आले. माधवरावांच्या आईचं नाव चंद्रभागा आणि वडिलाचं नाव गोविंदराव आणि बहीण, त्या बहिणीचं नाव शकुंतला, लहान बहिणीचं, पण तिला लाडाचे सगळे बाई म्हणायचे. आणि आजी, आजोबा, आत्या, काका, दारामध्ये एक झाड, झाडाखाली गाय, वासरू, कुत्रा, मांजर असा त्यांचा परिवार. आणि घर छोटसच होतं पण त्या घराला त्या चंद्रभागाबाई म्हणजे त्यांच्या आई अगदी म्हणजे गाडगेबाबांचा वसा घेतल्याप्रमाणे स्वच्छ ठेवायच्या. एक काडी सुद्धा त्यांनी अंगणात पडू द्यायची नाही की कुठंच. त्याच्यामुळं त्यांच्याकडे गल्लीतल्या आया बाया येऊन बसायच्या, त्यांना ते अंगण आवडायचं, अशा ह्याच्याने ते करायचे. आणि आजी आजोबांची, सासू सासऱ्यांची सेवा खूप चांगल्या पद्धतीने ते करायच्या. आणि ती सेवा करत असताना त्यांनी आपल्या मुलाला मुलीला सोबत घेऊन करायचे आणि पाहुणे रावळे आल्यानंतरही ते करायच्या. जेव्हा मुलं लहान होती आणि चंद्रभागाबाईला वाटायला लागले की आपल्या मुलाला शाळेत पाठवावं, तर त्यावेळी त्यांचं काही चलत नव्हतं. चंद्रभागाबाई म्हणजे जसं चंद्रभागा जी नदी आहे, जी तीर्थ आहे ते त्या पद्धतीनं म्हणजे विशाल मन आणि संत वाहन असा त्यांचा म्हणजे जीवन प्रवास होता. आणि त्यांच्या उलट त्यांचे पती गोविंदराव हे
ते कसं होते एकदम म्हणजे बेलगाम असल्यासारखे शून्य आणि कठोर कर्तव्य कठोर होते. आणि ते म्हणजे जसं वादळी वाऱ्याप्रमाणे यायचे आणि तसेच घरातून निघून जायचे. आणि चंद्रभागाबाईचे ते काही ऐकत नव्हते आणि ते घरातही राहत नव्हते. आणि कोळी समाजाचे असल्यामुळं ते पूर्ण शिकारी होते. खांद्यावर कसं म्हणजे जाळी फुली टाकायची, हातात 4 काट्या घ्यायच्या आणि 4 आपल्यासारख्याच विचाराचे मनमोजी लोक घ्यायचं आणि कधी मासेमारी तर कधी खडीनं त्या मांजरा खडीनं शिकारी करत फिरायचे. मग कधी घरी आलं तर कधी यायचेच नाहीत आणि मांजरा खडीला तिथंच ते म्हणजे शिकार भाजून खायचं, कधी शिजवून, असं त्यांचा प्रकार होता. म्हणजे गावठी दारू ते. मग त्या म्हणाल्या की आपण माधवाला शाळेत घालूया. तर त्यांनी सांगितलं कुठली शाळा काय, त्यांच्या डोक्यात शाळा हे नव्हतंच काहीच. त्यांनी त्या शाळेत पाठवलेच नाही. आणि चंद्रभागाबाईचं काहीच चालत नव्हतं. म्हणजे जसं एक गोगलगाय असते किंवा जे मुक जनावर असतं दारात बांधलेली गाय, त्या पद्धतीनं त्यांचं जीवन होतं. त्या गप्प बसल्या, त्यांना खूप वाईट वाटलं. मग तरी पण त्या गप्पच राहिल्या आणि त्यांचं म्हणजे शिक्षणापासून ते वंचित राहिले. म्हणजे वडील काही कमवत नव्हते, शेती होती, शेतीत पण केल्याशिवाय काही येत नाही. शेतीमध्ये कसं आहे, नांगरट्यामध्ये घाम गाळलं तर पोती भरतात आणि घरामध्ये हात भाजला तर रोटी मिळते. तर असं असल्यामुळं माधवरावाला कसं झालं की काहीच नाही, म्हणजे निर्धन तर ते होतेच, खिसा फाटका तर होताच, शिक्षण पण काहीच नव्हतं. पण मी ज्यावेळी बाबा त्यांचं साहित्य वाचले तर मी प्रकाश वाटा वाचल्या, परत अश्रूंची झाली फुले हे वाचलं आणि असं मी बरंच साहित्य वाचलं त्यांचं. तर त्यांचं जीवनचरित्रही मी वाचलं. तर त्याच्यामध्ये त्यांच्या वडिलोपार्जित त्यांच्याकडे जवळपास 700 एकर शेती होती त्यांना त्यावेळी. आणि त्यांनी वकिली केलेली होती, म्हणजे शिक्षण घेतलेलं होतं आणि सदन घरचे होते ते. मग त्यांनाही असंच काही दिसलं, काही त्यांचं मन हे झालं, त्यांना करावं वाटलं. पण त्यांचं शिक्षण होतं, त्यांना एक दृष्टी होती, त्यांना मागे काहीतरी होतं, त्यांना कोणाची काळजी नव्हती आणि त्यांनी खूप मोठं कार्य केलं. मग मी ते वाचल्यानंतरही मला वाटायला लागलं की म्हणजे यांच्या पावलावर पाऊल ठेवून जाणारे माधवराव आहेत. म्हणजे ठीक आहे, दोघींचीच काही सेवा पण ते स्वतः करतात. त्यांनी वृद्धाश्रमात ठेवलं नाही की किंवा आई वडिलांना बाहेर म्हणजे आईला बहिणीला घराच्या बाहेर काढलं नाही की कुठं म्हणजे बाहेर असं रानावर ठेवलं नाही. तर हे धाडस, त्या धाडसाचं म्हणजे धाडसाचं जेवढं कौतुक करावं तेवढं मला ते कमी वाटलं. आणि त्याच्यामुळं ते माझ्या मनामध्ये सगळं असं येत गेलं की आपण हे कुठेतरी म्हणजे नवजेडात आणलं पाहिजे. अगदी ते कसं गल्ली बोळात त्यांचं छोटंसं घर, त्या धुळीत माखलेल्याला जरा उजेडात आणावं, जरा सगळ्यांच्या समोर आणावं असं मला वाटतं. आणि म्हणून मग मी हे पुस्तक लिहायचं आणि ठरवलं. गोविंदराव म्हणजे की त्यांना कसलीच काळजी नव्हती, तसंच काहीच नाही. आणि ते चंद्रभागाबाईला कधीच माहेरी जाऊ द्यायचे नाही. त्यांना कसं एक बिनपगारी आणि खूप काम करणारी, तोंडातून आवाज न काढणारी, म्हणजे पत्नी कमी आणि मोलकरीण जास्त अशी पत्नी मिळाल्यामुळे ते कसं सुखावून गेले होते. त्यांना आई वडिलांची पण काहीच काळजी नव्हती आणि ते माहेरी पण जाऊ द्यायचे. मग लग्न झाल्यानंतर एक 10 वर्ष वगैरे दरवर्षी नाही पाठवलं तरी त्यांची भाऊ यायची त्यांना बोलवायला. मग ते काय करायचं, पंचमी यायचे असतं तर हे असतं, आता पावसाळा असतो, पूर पण असतं त्यावेळी. मग ते म्हणायचे की नाही, अजून आमचं शेत खुरपायचं राहिले तसंच आणि तुम्ही उगाच आलो, कशाला आलो एवढ्या लवकर. मग ते भाऊ पण कोणाचं तर घोडं हे ते मागून घेऊन जायचे. त्यावेळी बसेस नव्हत्या, एवढ्या सोयी नव्हती. मग एकतर चालत जावं लागायचं आणि चालत आपल्या बहिणीला कसं आणायचं तिथून, म्हणून ते घोडं वगैरे घेऊन ते जायचे. मग ते घोडे घेऊन गेल्यानंतर ते घोड्याला, आता हे घोड्याला कशाला आणलो, त्याला कुठला चारा टाकायचं, हे कशाला असं म्हणायचे ते. मग ते गप्पच बसायचे आणि ठीक आहे एवढं खुरपण झाल्यावर घेऊन जावा असं जर म्हणले तर ते भाऊ पहाटे निघून जायचे शेताकडे खुरपायला. बाई तू पुन्हा ये, तू तुझं घरचं करून ये. आणि असं करून ते बहिणीला 2-4 दिवसात म्हणजे 8
8 दिवसात व्हायचं काम 4 दिवसातच करून द्यायचे. आणि मग आता उद्या निघायचं, मग बाई आता जाऊ आपण लवकर निघू असं म्हणले की मग ते म्हणायचे कशाला, आता परवाच्या दिवशी सण आहे ना, मग तुम्ही गेल्यानंतर काय मी शिळे तुकडे मोडू का. मग असं म्हणल्यामुळं परत ते मुराळलेला राहायचा. आणि ठीक आहे मी अजून जाऊन शेताकडे तेवढं गवत तर टाकून येतो असं म्हणून ते जायचे. चंद्रभागाबाई लहान तोंड करायच्या, त्यांचं काहीच चालायचं नाही नवऱ्यापुढे. कारण त्यांचं कसं होतं, खूप शिव्या घाण द्यायचं, मारायचं, हाणायचं. मग त्यांना कसं आपलं प्रदर्शन करून घ्यावं असं वाटत नव्हतं. त्याच्यामुळं आता एकदा पदरी पडलं आणि पवित्र झालं तर जे मिळाले त्याला व्यवस्थित आपण कडेला घेऊन गेलेलं बरं. आणि बोलून म्हणजे आपली शोभा करून घेण्यापेक्षा 4 लोकांमध्ये शांत राहून आपला जीवन प्रवास कंटिन्यूला बरा असं त्यांना वाटायचं. मग त्या सणाच्या दिवशी पहाटेच उठायच्या, तांबडं फुटायला उठून सकाळी उजळजेपर्यंत पुरणपोळींचा स्वयंपाक वगैरे सगळं तयार करायच्या, देवपूजा, धर्म, सासऱ्यांचं सगळं करायचं. सगळ्यांना जीव घालायच्या घाई आता जायचं म्हणून. आणि मग आता जायचं म्हणून सासू सासऱ्याच्या ते पाया पडायला जायच्या, पाया पडायच्या. आणि मग इकडं नवऱ्याकडे यायच्या पाया पडायला. अरे अरे कशाला, तर नाही आता मी निघाले. कशाला निघाले, तिकडे जाऊन काय करणार होतो, पोळ्याची कातडी स्थिती खाणार होतो ना, मी तेच खाल्लो. आता कशाला जायचं, आता बघू पुन्हा जावं असं ते करायचे. मग त्यावेळी त्या मुलालाही भयंकर दुःख व्हायचं आणि त्यांना पण ते रडत डोळे पुसत जायचे आणि ह्या रडत शेताकडे निघून जायच्या. हा असा प्रकार. मग माधवराव आणि शकुंतलाबाई शहाणी होत होते, त्यांना कळत होतं थोडं. आणि शकुंतलाबाईला खूपच ह्या रडबड केल्यामुळं गोविंदरावांनी शाळेत घातलं आणि त्याच्यामुळे त्या लिहायला वाचायला शिकल्या शकुंतलाबाई. मग ते माधवरावांच्या सगळ्या लक्षात आल्यानंतर माधवरावांचं आणि शकुंतलाबाईचं जेव्हा ते आता मोठे झाले म्हणून लग्न केल्यानंतर ह्यांची आजी आजोबा वारले माधवरावांचे. मग तेव्हा कसं झालं त्यांना की आई वडील गेल्यानंतर त्यांना आई वडील आठवायला लागले गोविंदरावांना. आणि मग त्यावेळी ते थोडेसे भावूक झाले. त्यांना वाटायला लागलं आपलं चुकलं, आपण आई वडिलांची काहीच सेवा केली नाही, आपलं फार चुकलं. म्हणून ते थोडे अंतर्मुख झाले आणि ते जे फिरायचे मनमोजीपणाने ते त्यांचं कमी झालं. मग माधवराव त्याच संधीचं हे करून घेतले त्यांनी आणि त्यांनी आपल्या वडिलांना खूप समजावून सांगून आपल्या आईला माहेरी घेऊन जाऊ लागले. घेऊन जायचं, मग एक दिवस भेटून आणायचं, अशा ह्याच्याने करू लागले. मग त्यांना वाटायला लागलं की म्हणजे माझं भाग्य उजळलं, किरड्याचंही पान फिटतो म्हणतात, माझाही पान फिटला असं झालं. आणि दरम्यानच्या काळात त्यांना हा आजार झाला. आजार झाल्यानंतर मग कधी जर माहेरी घेऊन गेलं त्यांना तर भाऊजाई म्हणजे काही असलं तरी त्यांना वाटणार, कळत न कळत त्या कपूबशी वेगळे ठेवायच्या नंदीची, कळत न कळत म्हणजे ताट वेगळं ठेवायचं, असं तिथेही प्रकार चालू होता. मग त्यांना ते समजायचं चंद्रभागाबाईला, पण त्यांना माहेरची खूप ओढ होती. म्हणजे म्हणतात ना माहेरचे पुत्र पण असलं तर म्हणजे खूप अप्रूप असतं, तर तसं होतं त्यांची कथा. त्यांना वाटायचं मी सगळ्यांना डोळ्याने बघून येईन, माझं काय असं. मग ते माहेरच्या आल्यानंतर दोघं चौघच येतात, आपण गेलो तर गावच्या लोकांना सगळ्यांना बघून येतो. ही भूक त्यांची म्हणजे आपल्या माहेरच्याला भेटायची. मग त्या जाऊन यायच्या, मग त्या भाऊजाई म्हणायच्या तुम्हाला 9 घालते. त्यांच्या लक्षात यायचं ते ताट तो खूप अशी वेगळं ठेवलेलं म्हणून त्यांनी म्हणायच्या नको वेगळी नको कशाला, आणि परवाच मी नव्हून आले ते बाईने घातले असं म्हणून ते टाळायच्या. बांगड्या भरून घ्यायच्या नाहीत त्या कधीच. मग ते साडी दिलं तरी मग ते साडी होऊ द्या, आता मी घेऊन जाते पुन्हा सणाला दिसते असं करायच्या, पण त्या माहेरी जायच्या. ह्या पद्धतीनं त्यांचं म्हणजे सगळं हे चालू होतं. आणि मग नंतर काय झालं, तिथं एक त्या गावामध्ये बाटली गावामध्ये एक मजूर परगावचे येऊन राहिले होते, नवरा बायको, आणि त्यांना एक मुलगा होता. मग ते जे मजूर होते अचानक काही आजारी पडून किरकोळ आजाराने ते मरून गेले. मग त्यांची बायको तरुण मुलगी ती आणि एक मुलगाच राहिला त्यांचा. राहिल्यानंतर तिला एक थोड्या दिवसांनी तिनं मारुतीचं मंदिर झाडायची, बाटलीचं मंदिर झाडायचं, ते नैवेद्य वगैरे आलेलं, मग तेच खाऊन खाऊन तिनं राहायची. काही काळानं तिलाही कॅन्सर झाला आणि कॅन्सर म्हणून ती म्हणजे अपूर्णालाच खेळून गेली. त्यांचं
बोलणार तिला? मग माधवरावाच्या आई काय म्हणल्या, बाबा माधवराव आमचं एवढं करू लागलेस, तेही धर्माची माय बहीण समजतीच नाही. आणि तू 4-8 दिवसाला त्यांच्या मुलीची म्हणजे बाईची एक मैत्रीण होती मातंग समाजाची, आणि लक्ष्मी नाव तिचं, लक्ष्मीला घेऊन जा आणि तिचे कपडे ते बदलले. आणि बाया बोलले की महिना झालं तिच्या अंगावर तेच कपडे येत असं म्हणून, असं करू नको बाबा, आणि तुझीच अजून एक बहीण आहे समजून कर. मग माधवरावांनी त्या लक्ष्मीला घेऊन जाऊन तिची साडी बदलणं, तुला आंघोळ घालणं, ते सगळं करायला लागले. आणि बघता बघता ती बाई पण गेली. मग उरला एक मुलगा त्यांचा. एक मुलगा उरल्यानंतर सर्व गावकरी जमले मारुतीच्या मंदिरावर, आणि आता ह्या मुलाचं काय करायचं म्हणून तिथं पंचायत ठरली. तर त्यावेळी माधवरावही तिथंच होते. आणि माधवराव म्हणले की ते सगळं त्यांचं ऐकले, कोण ठेवून घेणार, कसं ठेवून घ्यायचं, कसं हे करायचं. तर ते म्हणाले की नाही, मीच ठेवून घेतो, राहू द्या, मी सांभाळतो ह्याला, काळजी करू नका तुम्हीच, माझ्याच घासातला घास खायला नाही राहील. म्हणजे ज्या घरात काहीच नाही त्यांची आई म्हणते ते कर तू, आणि जेव्हा त्याची आई जाते तर ते म्हणतात की मी सांभाळतो, आणि आणून त्यांनी सांभाळलं. त्यांनी त्याला नुसती मायाच दिली नाही तर आई वडिलांचं त्यांनी प्रेम दिले, त्याला काळजातच जागा दिली त्यांनी. आणि आपल्या 3 मुली त्यांच्या आजोळी वाळत होत्या, तरी त्या 3 मुलींसाठी त्यांनी त्याला लागलेला खर्च वगैरे सगळा द्यायची. असं नाही की तिकडे राहिल्या म्हणून. आपण नेहमी कसं म्हणतो की पत्नीचं प्रेम हे आदिम असतं आणि आईचं प्रेम हे अतूट असतं. पण त्यांनी असं सिद्ध केलं की आईचं प्रेम तर अतूट असतंच, विश्वासाचं नातं असतं आणि ते कधीच तुटत नसतं. आणि पत्नीचं नातं हे विश्वासाचं नातं नसतं, ते बाहेरून आलेले असते, व्यवहाराचं नातं असतं पूर्ण. म्हणूनच म्हणजे घटस्फोट होतात आणि थोड्या ह्याच्यावरून बायको म्हणत असते की माहेरी निघून जाते. तर हे असा फरक असतो. पण माधवरावाची बायको जेव्हा माहेरी निघून गेली तरी तिनं कोणाकडे वाकडी नजर करून बघितलं नाही की नवऱ्याविषयी एक अपशब्द बोलला नाही. कारण तिला माहित होतं माझा नवरा जे करतो ते खूप चांगलं आहे, तिचं प्रेम होतं त्याच्यावरती. आणि त्याच्यामुळं म्हणजे त्यांनी ते सिद्ध केलं, जे आदिम प्रेम होतं ते आदिम प्रेम आहे, अतूट पण आहे, म्हणजे न तुटणार. आणि आईचं तर प्रेम माधवरावांनी सिद्धच केलं होतं आणि त्यांच्या पत्नीने ते सिद्ध केलं आणि माधवरावांनी ते सिद्ध केलं. म्हणजे त्या संतत्वाच्या पाऊल खुणा या पुस्तकामध्ये एकच असं पात्र नाही की जे माधवराव किंवा जे बाई तेच एक पात्र असं नाही की याच्यातले सर्व पात्र म्हणजे त्यांच्या कुटुंबातले, म्हणजे एखाद्या घरी कसं एखादा मुलगा शिकला, दुसरा शिकतो, तिसरा, चौथा, त्या पद्धतीनं त्यांच्यातले सर्व घटक, सर्व कुटुंब म्हणजे ह्या पद्धतीचंच होतं. चंद्रभागाबाई म्हणजे खऱ्या अर्थाने म्हणजे रूढ अर्थाने त्या निरक्षर होत्या, पण कमालीच्या संस्कार संपन्न होत्या. म्हणून ते कसं त्यांनी कुठलंच कधीच कोणाविषयी एक अपशब्द बोलायचं नाही, की कोणालाच काही नाव ठेवायचं नाही. आणि त्या पद्धतीने त्यांच्या मुलांनी पण ते अंगीकारलं. म्हणजे त्यांच्या अंगवळणीच पडलं, त्यांना कुणाची पण सेवा करणं, काही हे करणं, सांगून हे म्हणजे त्यांना काहीच वाटायचं नाही ते करणं. म्हणजे त्याच्यामुळं माधवराव प्रत्येक म्हणजे व्यक्तीच्या गावातल्या संपर्कात राहायचे आणि कोणाचं पण काही अडलं पडलं काम असेल, म्हणजे जसं की एखादी बाई म्हणजे अडलेली आहे आणि आता तिच्यात कोणीच नाही घेऊन जायला, तर हे पळत जायचे, गाडी झुपायचे, ते तिला उचलून ठेवायचे आणि घेऊन जायचे. किंवा एखादी पडलेली कुणाची तर विहीर, तेव्हा विहीर राहायच्या, आड राहायचं, तर ते गाव पडल्यामध्ये तर आपण मध्ये जायचे. म्हणजे कुठल्याही म्हणजे जिथं गरज आहे अत्यंत तिथं ते पुढे राहायचे. त्याच्यामुळं गाव सगळा पण त्यांनी त्यांच्या सोबतीनं म्हणजे राहायचा. त्याच्यामुळं कसं झालं की हे एवढं म्हणजे जरी त्यांच्या घरी म्हणजे महारोगींचे 2 पेशंट राहिले किंवा हे 2, तरी गावातल्या लोकांनी त्यांना एक शब्द पण बोलला नाही. त्या पद्धतीनं जेव्हा बाई घरात आली म्हणजे बहीण, तिला वाटायला लागलं की मी माझे 3 लेकरं घेऊन आले, म्हणजे मी माझ्या यांच्यावर किती बोज माझा पडला, म्हणजे माझ्या दादांवर माझा किती भार पडला, म्हणून त्या आतल्या झुकायला लागल्या. पण त्यांना असं वाटलं एक दिवस, ते शिकलेल्या होत्या 6वी-7वी पर्यंत, त्यांना वाटायला लागलं की नाही मी काहीतरी केलं पाहिजे. मग भावाला म्हणल्या मी
जाते. मी शेतात मला झाले तेवढे काम करते, सकाळी जाते येते, कारण मी तरुण आहे अजून. तर भाऊ म्हणले असं काहीच करायचं नाही, ईश्वरानं तुला आजार ह्याच्यासाठी म्हणजे दिलेला आहे की तुला ह्या रोगाची लागण ह्याच्यासाठी झाली की तू आईची सोबत करावं आणि म्हणजे आईला बरं वाटावं आणि आईचं म्हणजे आयुष्य आनंदात जावं, म्हणून तुला हे आजार झालेला आहे ईश्वराने, त्याच्यामुळे तुला इथं पाठवलेलं आहे. तर तू आईला सोडून कुठं जायचं नाही, मी जिकडे तिकडे फिरतो ना तर तू आईजवळच बसून राहा. मग ते पण गेलं. मग त्यांना वाटायला लागलं की म्हणजे आपल्या मुलांना ट्युशन वगैरे म्हणजे त्या शिकवायच्या, घरच्या घरी त्या शिकलेल्या असल्यामुळं आणि खूपच म्हणजे ते असे ऍक्टिव्ह पण होत्या. मग त्यांना वाटायला लागलं नाही मी कपडे शिवावं. ते कपडे तर त्या शिकलेल्या नव्हत्या आणि यांना कोण शिकवणार. ग्रामीण भागात एखादा टेलर राहायचा म्हणजे एखादा शिंपी, त्यांनी आता एखादा शर्ट आहे, एखादा ब्लाऊज आहे, चोळी आहे, ती पूर्ण उसवायच्या जुनं आणि त्याला तांब्यात ते विस्तव घालून त्याला व्यवस्थित करायच्या आणि ते उसवल्यानंतर नव्या कपड्यावर ठेवून जशाच तसं कट करून त्या शिवायच्या. अगोदर त्यांना मशीन पण होती, त्यांनी हातानेच 1, 2, 3 दिवसात एक कपडा तयार करायच्या आणि तसं करून त्या कपडे शिवायचे ते अगोदर आणि त्यांना खात्री पटली की नाही मी हे करू शकते. मग त्यावेळी त्यांनी भावांना सांगितलं की दादा मला एक कपडे शिवायची गिरणी आणून द्या. तर ते म्हणाले आणि बाई कशाला आणि कुठं कशाला शिवतीस तू, कशाला करत बसतीस उद्योग आणि बस आईसोबत गप्पा मारत. तर त्या म्हणाल्या की नाही दादा मला दिवस धुण्यासारखा जातोय, मला वेळच जात नाही माझा आणि मला काहीतरी करावं वाटलं ते. मग यांच्याकडे पैसे नको आणि दुसरी गोष्ट त्यांना वाटायला लागलं की ही जर कपडे शिवली तर हिच्याकडनं कोण कपडे शिवून घेणार आहे. म्हणजे अशा परिस्थितीत जरी काही असलं तरी त्यांना जाण होती त्याची की म्हणजे हा असा आजार झालेला आहे आपल्या बहिणीला आणि ही वेळी म्हणजे कपडे शिवते म्हणायला लागले आणि हिच्याकडे कोण येणार. ते पुढचं दुःख होऊ नये म्हणून ते म्हणाले नको बाई असं. तर ते म्हणाले दादा आणि तुम्ही पैशासाठी म्हणू नका, माझ्या लेकराचं म्हणजे ते कानातले कुडकं काय काड्या आणि ते लहान लेकराची अंगठी असं तसं काही माझं काही आहे ते विका आणि मला मशीन आणून द्या. मग ते नाही ऐकल्यावर त्यांचे मित्र सुभाषराव गायकवाड म्हणून ते खूप मित्र त्यांचे माधवरावांचे. मग त्यांना बोलावून तिनं सांगितली आणि यंकाचे रमेश म्हणून एक रमेश यंका, मग त्या दोघांनाही बोलवले की दादांना तुम्ही समजावून सांगा. मग त्यांनी सांगितलं जाऊ दे तिचं वेळ जाईल घ्या. मग ते तिघं जाऊन तिला एक मशीन आणून दिली. तेव्हा कसं होतं एक छोटीशी 200 रुपये पर्यंतची गोष्ट घ्यायची असेल तर तिघं चौघं जायचे ग्रामीण भागातून. ते तिघं जाऊन त्यांची एखाद्याची ती बैलगाडी घेऊन जाऊन त्यांनी ते मशीन आणून दिलं तिला. मग ती फाटके तुटके कपडे असे शिवायला लागली करायला लागली. ते शिवता ते म्हणजे कोणतं शेजाऱ्याची बाई माझं पण दे ग शिवून, हे दे ग ते दे ग, मग ते द्यायचं. मग त्यांनी कधी डाळ दिल्या, कोण गहू कोण ज्वारी असं आणून द्यायचे, कोण पैसे द्यायचे. तर मग ते अंगणामध्ये बाया पण म्हणजे ये जा करू लागल्या, बसू लागल्या, काहीतरी फाटकं तुटकं घेऊन. तेव्हा माधवरावाला खूप बरं वाटलं आणि ते 4 पैसे आल्यामुळं ती आपल्या लेकरांची पुस्तकं कपडे आणि आपल्या भावांच्या लेकरांची पुस्तकं कपडे घरात थोडाफार किराणा असं करायला लागल्यानंतर तिला खूप समाधान वाटायला लागलं. कारण तिला वाटायचं की मी म्हणजे कसं देहानं अधू आहे, शरीरानं अधू आहे पण मी मनानं अधू नाही. तर मग मी करू शकते, मी माझ्या मनाला का रोग लावू असं होतं त्यांचं. मग त्यांनी ते करायला लागल्या, खूप छान कपडे शिवायला लागल्या त्या. आणि मग कपड्याचे तुकडे वगैरे उरले तर कुणाच्या लेकराला फ्रीमध्ये टोपी शिवून द्यायचं, झबलं शिवून द्यायचं, असं म्हणजे समाजकार्य पण त्याच्यात करायचे त्यांनी. तर असं करता करता म्हणजे त्यांचं बरंच व्यवस्थित झालं, शेती व्यवस्थित झाली. आणि एक वेळेस त्या म्हणजे शेताकडे जातेच म्हणून मला बघावं वाटलं, शेत म्हणून गेल्या आणि असंच आंब्याचा सीझन होता आणि त्यांना वाटलं की एक आंबा तोडावं म्हणजे शेजाऱ्याच्या तिथं जाता जाता. तर त्यांनी असं आंब्याला हात लावणार तर तिकडनं तू शेजारी वळत आला आणि तोडायचं नाही असं म्हणून आणि जवळ येऊन म्हणाला की नाही तू आहेस का, मी बघितलंच नाही. मग ते माधवराव शेतात होते आणि त्यांनी तो सगळा प्रकार बघितला आणि ऐकला आणि त्यांचं शेत आहे नदी खेडीला. मग त्यांनी वेगवेगळ्या आंब्याची म्हणजे लावण केले, म्हणजे हे केले आणि वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आपल्या शेतात घेतले आपल्या बहिणीसाठी. म्हणजे आजच्या ह्याच्यामध्ये एवढं कोणी करत नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्या विशेष आहे आणि
ते जे विशेष आहे ते म्हणजे घेण्यासारखं आहे. काळ कोणताही जरी असला तर काळावरच म्हणजे जे अपवाद असतो तोच उठून दिसतो. आणि माणूस किती श्रीमंत असला तर धनसंपत्तीपेक्षाही त्यांचं चारित्र्य आणि त्यांचं कर्तव्य पालन हे सर्वश्रेष्ठ असतं. मग त्यामुळं म्हणजे मला असं वाटायला लागलं की नाही, यांचं पुस्तक झालंच पाहिजे. आणि अशा पद्धतीनं मी ते वाचत लिहित थोडंसं म्हणजे ऐकत बघत लिहित गेले आणि या पुस्तकाचं म्हणजे स्वरूप पुस्तकाला येत गेलं. त्याच्यानंतर जेव्हा चंद्रभागाबाईंना गोविंदराव चंद्रभागाबाईला आणि मुलीला म्हणजे बाईला बघून ते खूप घाबरले. जरी ते दाखवत नसले, प्रेम दाखवत नसले तरी त्यांचं प्रेम होतं, पण कसं त्यांना काही सवयी लागलेल्या होत्या. माणूस सवयीच्या आधी गेल्यानंतर मग ते प्रेम पण लोक पावतं तसं त्यांचं झालेलं होतं. आणि ज्यावेळी ते आई वडील गेले, आपल्या मुलीला आणि आपल्या बायकोला तो आजार झाला, त्यावेळी ते पुरते खचून गेले. आतल्या त्यांना असं वाटायला लागलं की म्हणजे मी काहीच केलं नाही, म्हणजे मी ह्यांच्यासाठी काहीच केलं नाही. हा म्हणजे एक रोग लागल्यासारखं लागला त्यांच्या मनाला. आणि ते आपल्यात खचून ते आजारी पडले, खूप आजारी पडले. पडल्यानंतर त्यांना अन्न पाणी जाईना झालं. मग गावातले जे वयस्कर लोक राहतात ते यायचे आणि जवळ बसायचे, बघायचे. तर ते म्हणायचे माधवराव आणि हे 4 दिवसाची पण नाही ते, आणि ह्यांचा जीव कशात तर अडकलाय, आणि तू विचारून बघ कशात अडकलाय, ते काहीतरी आहे ह्यांच्या मनामध्ये, त्याच्यामुळे जीव सोडत नाही ते. मग ते जास्तच म्हणायला लागल्यानंतर माधवराव म्हणले दादा आणि म्हणजे तुम्हाला तुमच्या मनात काही आहे का, तुम्हाला काय करावं वाटतंय, कशामुळे तुम्ही म्हणजे असं हे करायलाय, तुमचा बोलणं पण झाला तुम्ही. तर मग त्यावेळी त्यांनी बोलतच नव्हते, गप्पा त्यांचा आवाज गेल्यासारखा गप्पा होते. मग त्यावेळी ते म्हणाले बघ माधव, आणि तू ते पूर्वीपासून म्हणायची कोणी त्यांना जर असं म्हणलं काय बट्ट्या कट्ट्यावर फिरतोस आणि घरी काही काम करत नाहीस काही नाही, म्हणजे माझा गबरू जवान आहे की माझा वाघ आहे की असं म्हणायचे मुलाला. तर ते म्हणाले की बघ माधव, आणि तू एवढा गबरू जवान आहेस, तुला काही हे नाही, तर त्या शेतामधलं 1-2 एकर शेत तू बाईच्या नावावर कर. कारण तिला हे आजार झाला, तिची मुलं तिला नाही सांभाळलं तर तिने कसं राहील, काय खाईल तिनं. मग ते असं म्हणजे रडत रडत ते बोलायला लागले असं. मग मला लाज वाटते. मग तेव्हाच का बरं सांगितलं नाही मला लाज वाटते, मी काहीच केलं नाही, मी आयुष्यामध्ये काहीच केलं नाही, आणि मी तुला सांगतोय की ते तुझं तिला दे. त्यावेळी माधवराव काय म्हणाले की दादा हे माझं कुठलं, हे तर आपल्या म्हणजे वडिलोपार्जित असलेलं आहे, आपल्या वाडवडिलांचं आहे, हे माझं नाही, मी काहीच केलं नाही ह्याच्यामध्ये. एवढ्या लहानशा गोष्टीला तुम्ही एवढे दिवस कशाला लावलो, एवढा त्रास कशाला करून घेतो, मला तेव्हा सांगायचं की. मग त्यांनी म्हणले मला वचन दे. मग ते हातावर वचन दिले, दादा तुम्ही उभे निवांत राहा, मी उद्याच त्यांच्या नावावर करून येतो. आणि खरोखरच मग त्यांनी ते केलं. पण ज्या वेळी त्यांनी वचन दिलं त्याच वेळी त्यांनी जीव सोडला वडिलांनी. वडील गेले आणि नंतर माधवरावने आपल्या बहिणीला ते 2 एकर शेती तिच्या नावावर करून तर दिले. म्हणजे त्यावेळी म्हणजे समान हक्क, समता, बंधुता, जे म्हणजे एकता, जे साक्षरता, हे म्हणजे सगळं त्यांनी घेऊन चालत होते सोबत सोबत, हे विशेष त्याच्यामधलं. मग त्यांनी ते दिलं. मग त्यांचे आता त्या बाईची आणि त्या भावाची पण मुलं मुली मोठे होत होते. मग त्या बहिणीने पुन्हा काय विचार केला, मी याचं शेत कसं काय घेऊ. मग त्यांनी म्हणलं दादा आणि आता माझा मुलगा पण लग्नाला आलाय आणि तुझी मुलगी पण लग्नाला आली, बघ तुझी मुलगी ते तुझं शेत तुझ्या घरी राहतं. आणि मग त्या पद्धतीने, कारण ती पत्नी जरी सोडून गेलेली असली तरी ती म्हणजे नवऱ्याच्या आज्ञेच्या बाहेर होती ती. मग त्यांनी आपल्या मित्रांना सांगून पाठवलं की असं असं मी करणार आहे, सांगा तिला. तर ती म्हणली त्यांच्या मुली काय काय करणार, माझं काम होतं मी मोठं केलं. मग ते मुलगी त्यांच्या मुलाला दिलं. आणि ज्या मुलाला त्यांनी ठेवून घेतलं होतं, जे मोठं करतो सांभाळतो म्हणून, कचरू म्हणून त्यांचं नाव आहे. आणि माधवरावांनी काय केलं, माधवरावांच्या मनामध्ये देशाविषयी खूप प्रेम, त्यांनी शिकलेले नव्हते पण त्यांना राष्ट्रगीत जनगण मन आधी हे आवडायचं.
आणि ते सारखं म्हणायचे ते म्हणून दाखवा. आणि त्यांना ती प्रतिज्ञा पण आवडायची, म्हणजे भारत माझा देश आहे हे. तर तेच पाठ केले होते त्यांनी मुलांकडे ऐकून. तर त्यांना वाटायचं की बघ कचरू, तुम्ही नेतृत्व केला पाहिजेस आणि आपल्या देशाची सेवा केली पाहिजे, तुम्ही नेतृत्व केला पाहिजे. मग ते कचरू 10वी-12वी झाल्यानंतर खरोखरच म्हणजे त्याची तयारी करून मिलिटरीत गेला. मग मिलिटरीत गेलेल्या आपल्या कचरूला, म्हणजे ते त्यांचाच मुलगा आता, म्हणजे माणूस पुत्र असला तरी त्यांनी त्यांना जवळच ठेवून घेतलं होतं. त्या पुत्राला त्यांनी आपल्या बहिणीची मुलगी दिली. आणि त्या कचरूने सर्व्हिस लागल्यानंतर, मिलिटरीत असल्यानंतर 5-6 एकर शेती घेतली. आणि त्या शेतीमध्ये त्यांनी पण म्हणजे आता वडिलांच्या हातावर हात मारल्यासारखं म्हणल्यासारखं एकदम म्हणजे नंदनवन फुलवल्यासारखं फुलवलं तिथं. आणि हे करत असताना बाई हे कपडे तर शिवायच्याच, पण त्यांना भजनाची खूप आवड होती आणि खूप छान आवाज त्यांचा, गोड आवाज, त्या भजन पण गायच्या. त्यांच्या सोबतीला त्यांची मैत्रीण ती मातंग समाजातली यायची आणि त्या दोघी मिळून ते भजन गायच्या. मग नंतर त्यांचे ते बाकलीला हनुमान मंदिर खूप मोठं आहे आणि त्या मंदिराला खूप मोठी जमीन आहे आणि त्याच्यामुळे तिथं खूपच म्हणजे दररोज अन्नछत्र चालतंय असं काही प्रकार आहे तिथं. तर ते माधवराव तिथं सगळ्या कामामध्ये पुढाकार घेऊन असतात. तर दररोज रात्री तिथं भजन चालतं. तर त्या भजनामध्ये ती मंदिराबाहेर बसून भजन म्हणायची, हे पण करायचं. मग माधवराव त्याच्या पुढे जाऊन दरवर्षी आळंदीला एक पंगत, देवाळंदीला जाऊन एक पंगत देऊन यायची. म्हणजे हे पण म्हणजे रूढी परंपरा त्यांनी हे चालवत आलेलं ते. तर हे असं त्यांचं. मग पुढे चलून चंद्रभागाबाई खूप आजारी पडल्या. खूप आजारी म्हणजे जेव्हा ते गोविंदराव गेले, म्हणजे त्यांचे पती गेले, ते त्यांनी खूप म्हणजे त्यांनी मनाला लावून घेतलं. आणि माधवरावलाही खूप वाईट वाटलं, शकुंतलाबाईलाही खूप वाईट वाटलं. पण कसं आहे, गरिबीमध्ये दुःख करत बसायला वेळ नसतो, कारण पोट थांबत नाही आणि घरामध्ये काही नसतं. त्याच्यामुळं दुःख गिळावं लागतं आणि पुढे चालावं लागतं, अशी परिस्थिती. त्याच्यामुळं ते भागवायचं म्हणून ते करत राहिले, पण चंद्रभागाबाईंना काही करायचंच नव्हतं. त्याच्यामुळे त्या झोपून पडून राहायच्या. त्यांचं शरीर पण जाड झालं आणि त्यांच्या अंगावर जे चट्टे पडलेले होते जे ते म्हणजे त्याचे म्हणजे जखमा झाल्या आणि जखमा होऊन त्याच्यामधून पाणी वाहायला लागलं. तिथून माधवरावाची खरी अग्निपरीक्षा सुरू झाली. असं तर ते दररोज आईचे बहिणीचे कपडे धुवायचे, त्या मुलांना काही धुवू देत नव्हते, स्वतः सगळंच करायचे कपडे धुण्यापासून, कारण त्यांना धुताच यायचं नाही, म्हणजे हाताबोटे झडलेले असतात, काय करता येत नाही, ते करायचे. होऊ दे मला आजार म्हणायचे, ते करायचे. आणि नंतर ते झालं. मग त्यांना वाटायला लागलं आता आपल्या घरात किंवा आपल्या इकडे कुणीच माणूस येत नाही, आता हे झालं. मग डॉक्टरला विचारून करून ते डेटॉल हे ते टाकणं करणं, त्याने दिलेलं काय लिक्विड त्याच्यावर औषधावर टाकायचं त्या जखमावर, हे सगळं करायला लागले. पण ते कसं झालं, एकदा शरीर म्हणजे जे की असं पूर्ण जिरजिर झालं आणि ते नाचल्यासारखं झालं पूर्ण, म्हणजे जसं एखादा आंबा फुटतो आणि असं त्या पद्धतीनं त्यांचं शरीर झालं. मग त्यांनी डेटॉलमध्ये, रॉकेलमध्ये, लहान चिमट्यानं त्याच्यामध्ये जे जंतू झाले ते काढून टाकले आणि गावाबाहेर निघून त्यांना जायला लागले. ही परिस्थिती जवळपास 1-2 महिने चालली. त्यावेळेस त्यांना अतिशय दुःख व्हायचं. त्यांना वाटायचं माझी आई एवढी चांगली, मग ते पुण्य कुठे गेलं, ते पुण्य का पाप काय आहे, म्हणजे नेमकं माझ्या आईने म्हणजे एवढं सगळं सहन केलं आणि शेवटी ईश्वराने मग हे सहन करायला लावलं. आणि त्यांच्यासोबत घरातलं असं कोण जेवण केलं नाही, ह्या अशा अवस्थेमध्ये त्यांचे दिवस सुरू झाले आणि त्यांना नेहमी वाटायचं की आता आपल्याकडे कोणीच येणार नाही. पण त्यांचा गावचा संपर्क आणि गावच्या सोबतचा त्यांचा संबंध आणि त्यांचं कार्य एवढं मोठं होतं की सारखं त्यांच्या वट्ट्यावर कट्ट्यावर माणसे येऊन बसू लागले. आणि ते दररोज त्यांनी आतरण पांघरण धुवायचे, डेटॉल भिजवायचं, घरामध्ये शेणामध्ये ते डेटॉल टाकून घर सारून घ्यायचं, सगळी स्वच्छता आणि लोकांना माहिती असल्यामुळे ते येऊन बसायचे. असं करत असताना 4-8 दिवस त्या शेवटच्या काळात त्यांनी पूर्ण जेवण सोडलं, एक घास पण खाल्लं नाही, पाणी पिलं नाही. आणि मग त्यावेळी एका दिवशी पहाटेच्या वेळी
ते माधवरावांनी त्यांना मांडी जास्त कळायला लागल्या, ते माधवराव मांडीवर घेतले, थोडं दूध घातले आणि त्यावेळी त्यांनी म्हणजे प्राण सोडला. तर हे एवढं ज्यांनी सोसलं आणि एवढं हे जे केलं ते एवढं सहज म्हणजे कोणीही करत नाही. आणि माधवराव हे की संत नाहीत, म्हणजे त्यांनी काही संत तुकाराम महाराजांसारखं किंवा म्हणजे ज्ञानेश्वरांसारखं असं काही केलेलं नाही, संत गाडगे बाबांसारखं, काहीच तुकडोजी महाराजांसारखं असं काही म्हणजे केलेलं नाही. तरी पण त्यांनी माझ्यापुरता मी म्हणून स्वतःचं आत्मसंशोधन करून आलेल्या परिस्थितीला समोर तोंड देऊन आणि मी दुसऱ्याकडे न बघता माझ्या समोर जे कर्तव्य आहे तेच कर्तव्य मी म्हणजे करणार असं म्हणून ते कर्तव्य केले. आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये म्हणजे समाधानचं जे पुरस्कार असतं ते कुठल्याही कितीही किमतीनं म्हणजे विकत मिळत नाही किंवा कुणी देऊ शकत नाही समाधानाचा पुरस्कार. ते समाधानाचा पुरस्कार आपल्या प्रतिव्रतीतून ते स्वतःला दिले. त्यामुळं मला म्हणजे त्यांना त्यांच्या कर्तृत्वापुढे किंवा त्यांच्या कर्तव्यापुढे मी नतमस्तक झाले आणि त्यांना मी मानाचा मुजरा केला आणि मी त्यांचे त्या पुस्तकातून शब्दबद्ध करून हे संतत्वाच्या पाऊलखुणा हे पुस्तक. आणि आज मी इथं आले, मला खूप आनंद होत आहे, कारण मी सरांच्या हलसीच्या शाळेत पण गेले. शाळेत म्हणजे शाळा इतकी बोलकी आहे, म्हणजे तिथं एवढं मोठं म्हणजे सगळ्या सरांचं म्हणजे कर्तृत्व आहे आणि सर लहान लहान मुलांना सगळ्या संधी देतात. त्याच पद्धतीनं मी सुद्धा एक 4थी पर्यंत शिकलेली लहान विद्यार्थिनीच आहे आणि मला इथे सरांनी एवढ्या मोठ्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांच्या समोर संधी दिली. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे म्हणजे धन्यवाद करते आणि कृतज्ञतापूर्वक मी आपले सगळ्यांचे आभार मानते आणि सरांच्या विनायकच मी राहणं पसंत करते. धन्यवाद मॅडम. अगदी त्यांच्या बोलण्याने सर्वांना अंतर्मुख केले मॅडमनी. संतत्वाच्या पाऊलखुणा हे पुस्तक लिहिण्यामागची खरी प्रेरणा मॅडम जसजशा रोगग्रस्त लोकांच्या गोष्टी ऐकत गेल्या तशी त्यांना लिखाणाची प्रेरणा मिळाली आणि त्यांची ती प्रेरणा प्रबळ होऊन त्यांनी संतत्वाच्या पाऊलखुणा हे पुस्तक लिहिले. आईची सेवा करण्यासाठी सर्वस्व त्यागलेल्या माधवरावांची गोष्ट म्हणजेच संतत्वाच्या पाऊलखुणा. अनुभव हा माणसाला चिंतन करायला भाग पाडतो असं म्हणतात. अनुभव हा माणसाला चिंतन करायला भाग पाडतो असं म्हणतात आणि त्या चिंतनातून लिखाणाचा मार्ग सापडतो. आणि मॅडमनी खरोखरच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बोधकथेसारखं, मला तर मॅडम बोधकथेचं पुस्तकच वाटल्या. त्यांच्या प्रमाण भाषा नसली तरी आपल्याला समजणाऱ्या बोलीभाषेतूनच मॅडमनी खूप छान पुस्तक समजावून सांगितलं. पुस्तकातील सर्वच पात्र अगदी सुंदरपणे मॅडमने रेखाटली आणि ते आपल्यासमोर सादर सुद्धा केली. अगदी तशीच सर्व पात्र ऊर्जा देणारी देखील होती. समाजसेवेचा खरा धर्म काय असतो हे देखील मॅडमनी त्या साहित्य कृतीतून सांगितलं. खरंच मनापासून धन्यवाद मॅडम. खूप खूप सुंदर प्रकारे तुम्ही पुस्तक सगळ्यांना सांगितलं आणि अजूनही मंत्रमुग्ध आहेत सगळेजण, अंतर्मुख करायला तुम्ही भाग पाडलात. यानंतर प्रश्न उत्तर वेळ नसतीलच, प्रतिक्रिया असं म्हणू आपण, प्रतिक्रियांसाठी वेळ श्रोत्यांसाठी. आमचं ज्यावेळेला चालू होतं संपादन, मी माझ्या चिठ्ठीवरल्या वयावरती लहानपणी चिठ्ठी आणि शाळेमध्ये जायचं. शाळा आणि त्यामध्ये काय वर्णन केले तिने प्रकार समोर अंगण झाडं त्याच्या खाली स्वच्छता, त्याप्रमाणे कविता पण आठवली की आपल्या ऐन दुपारी येते खरेदी पूर्णाच्या अंगाच्या मुखने क्वचित वाळवरती जाणार असं पुन्हा किंवा आवडीचा आपण असताना या मुख सारखी कामाला ही जे बालपणा माझ्याची कविता वगैरे शिकलेल्या होत्या त्यामध्ये त्याने आठवणी कधी मला त्यांनी म्हणून टाकतात. आणि लहानपणाची जे काही वस्तू असतात तीच त्या असतील आपल्या जीवनामध्ये, खऱ्या जीवनामध्ये लहानपणामध्ये आता घडत नाही हे सत्य नसलं तर मी त्यामध्ये माझा पूर्ण वेळ पाहून गेलो. डोळे झाकून मी ते जे जे सांगतात ते मी आठवतो.
फक्त मला एवढं सांगतो करायचं एवढं वाटतं दोन आज या ठिकाणी मॅडमनी जे वर्णन केलेलं आहे अति उत्कृष्ट पद्धतीनं आपल्या समोर चित्र त्या परिसराचं त्यांनी उभा केलेलं पाहिलं आणि प्रत्यक्षात 1974 ते 78 या परिसरामध्ये मी स्वतः फिरलेलो आहे, वागलेला आहे, पाहिलेला आहे तो परिसर. त्या भागातली माहिती मॅडम सांगत असताना मला त्या काळातील शिक्षण घेत असताना माध्यमामध्ये मास्टर जीवनाथ मंगेशकर महाविद्यालयाचा मी विद्यार्थी आहे आणि त्या परिसरातील माहिती सांगत असताना मला त्या काळातल्या बऱ्याचशा आठवणी जागृत झाल्या. त्याबद्दल मॅडमचं मी धन्यवाद. आणखी कोणी माईकवर द्यायचं असं नाही. आपण जरी ग्रॅज्युएट शिक्षण नाही तरी आपण साहित्य दिलं आपल्याला छान. तर मला असं म्हणावंसं वाटतं की लिखाणासाठी जसं आता अनुभवाचे गरज असते त्याप्रमाणे दिसा माझी काहीतरी लिहित जावे, दिसा माझी काहीतरी लिहित जावे, लिहिता लिहिता एक दिवस आपलीच लिहित व्हावी. म्हणजे ताईनं जसं जसं जमलं तसं लिहिता लिहिता जे आपलं जे ध्येय आहे, हेतू आहे, साहित्य शिकायचं आहे ते रूपांतरित झालेलं आहे. आणि मला वाटतं ताईने जसं सांगितलं जसं का मी कांता शर्वे हे कवित्री होत्या कोणते आहेत मला वाटतं मला त्या उद्योगच्या ताई आहेत आणि त्याने छान पद्धतीनं एक साहित्य आपण सादर केलं दोन्ही भाषेतून. आणि हे ज्यावेळेस आपल्याला हे साहित्य मागच्या 74च्या काळामध्ये ते मिळतं खरं तर साहित्य हे काळ साहित्यिक हे त्या काळातलं दर्पण असतं, त्या काळातल्या समाजातल्या हे असं असतो, त्या काळातल्या जीवनरूढी कथा हे आपल्याला मिळतं. धन्यवाद ताई, आम्हाला त्या मागच्या काळातल्या एक असंच म्हणून दाखवून दिला त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. आणखी कोणी धन्यवाद ताई. वास्तविक आपल्या चिंतनामध्ये आता इतरांनी आपलं कौतुक आपल्या कार्याची माहिती विषय केले पण माझ्या मनामध्ये प्रश्न उभा राहिला. कारण आज गेले 12 वर्ष ज्या ज्ञानाचं इथे हे रोपटे लावल्या कदम सरांनी, वास्तविक हे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या सोमवारी आम्हाला मिळतं. त्यातून मी जागरूक आणि वास्तविक म्हणजे जागरूक म्हणजे असं की ताई तुमचं कार्य म्हणजे ग्रामीण भागामध्ये आजही ती प्रथा आहे, दर पाडलं जातं आणि दर पाडल्यानंतर एक वार्ता येते चावडीमध्ये की 700 फुटाला पाषाणामध्ये लागलेलं पाणी त्या बोरला लागलं. त्याप्रमाणे ताई तुमचं साहित्य हे चालतं बोलतं सहज नाही. तुम्ही पाषाणाच्या खडकामधून पाषाणाच्या पूर्ण जहाल आगीमधून तुम्ही उत्पन्न केलेलं साहित्य आहे. म्हणून तुमच्या या कार्याला मी नतमस्तक होतो. आणि माझा प्रश्न असा आहे, पहिल्याच प्रस्तावामध्ये प्रस्ताविकाने सांगितलं की मॅडमचं 4थीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. म्हणून मी एक प्रश्न उपस्थित केला. चर्मन माझी मुलगी गुलबर्गा शिक्षण घेते. म्हणजे बाळा वाचण्यासारखा पाहण्यासारखा वाचक संवाद आहे आणि नेहमी तिला पाठवतो. म्हणून ती पूर्ण ऑनलाईन मध्ये हा आपला संवाद आपला अप्रतुल्य पाहिले. पण माझ्या मनामध्ये तो एक प्रश्न उपस्थित राहिला, तुम्ही कालावधीनंतर कालाच्या कितीतर काळानंतर तुम्ही ज्ञान उपस्थित केलात. आज आमचे मुलं पालक पहिलीपासून सीमेमध्ये वेगवेगळ्या शिक्षणामध्ये आहेत. तर तुमचं हे जे मिळालेलं ज्ञान आहे तर माझा प्रश्न एकच आहे की चालू युगामध्ये चालू काळामध्ये
चालू विद्यार्थी दशेमध्ये या घडामोडीमध्ये तुम्ही आजच्या नवतरुण व्यक्तीला, आजच्या नवतरुण युवक व्यक्तींना आपलं अमूल्य असे 2 शब्दाचं काय चिंतन कर तुम्ही 2 शब्द बोलताय असा माझा प्रश्न आहे. तुमचा संदेश काय आहे युवा पिढीला? आई वडील हे खरे म्हणजे गुरु असतात. आई महागुरु असते आणि आपली आई आपल्या मुलांना जे सुरुवातीपासून जे शिक्षण देते ते कधीच न विसरण्यासारखं असतं. आणि चंद्रभागाबाईंनी ते तसं दिल्यामुळं ते कितीतरी पटीने त्यांना त्यांच्या ह्याच्यामध्ये मिळालं त्यांना त्यांच्या मुलाकडनं. तर आजच्या युवा पिढीसाठी जे सोशल नेटवर्क आहे, जे मोबाईल आहे, जे आपली मुलं म्हणजे कुठे वेळ घालवतात, कसं वेळ घालवतात, हे आजच्या पिढीपेक्षा त्यांच्या आई वडिलांनी म्हणजे त्याचं जास्त निरीक्षण करणं किंवा त्याच्याकडे जास्त लक्ष देणं महत्वाचं आहे. मुलं म्हणजे कसं तरुण झाल्यानंतर मुलं त्याची स्वप्न बघतात, पण मुलं लहान असताना आई वडील स्वप्न बघतात की म्हणजे मी माझ्या मुलाला म्हणजे असं घडवेल तसं. तर आई वडिलांना खूप मोठे स्वप्न पडले पाहिजे, तेव्हा म्हणजे मुलं तयार होतात. आणि आजची मुलं जर आपल्याला एक माणूस म्हणून घडवायचं असेल, एक माणूस म्हणून घडवायचं असेल तर त्याला म्हणजे कुटुंब वत्सल म्हणजे केलं पाहिजे. त्याला आजी आजोबा शेजार पाजार वडील म्हणजे त्याची भावनिक गुंतवणूक पण झाली पाहिजे मुलांची. तर त्याच्यामुळे काय होईल, तो शिकेल तर म्हणजे त्याचे तो प्रश्न सोडवेल तरुण झाल्यानंतर. पण आई वडिलांना तो वृद्धाश्रम कधीच दाखवणार नाही किंवा आई वडिलांना पाठ फिरवणार नाही. ताईचं कौतुक करण्यासाठी कोणी महिला याची बाजू बायानेच घेतली पाहिजे. मॅडम खरं म्हणलं तरी मॅडमचं खरं खूपच अभिनंदन आहे. आणि डिग्र्या घेऊन मोठमोठ्या पदावर जाऊन सुद्धा म्हणजे मोठं काय करतात, पण न शिकता सुद्धा 4थी पास असून सुद्धा ज्याने पुस्तक घेतलं त्यांचं कौतुक करण्याला शब्द नाही. कालच एक पाहुणे माझ्याकडे आली म्हणजे आठवलं एक पर्सन, तिने म्हणले की मी 4थी पास नाही हो, मी अडाणी आहे आणि मी तुमच्यासोबत जर कुठे यायचं म्हणतं मला प्रश्न पडायला मी यात्रेला जाण्यासाठी. मी म्हटलं तुम्ही अडाणी जरी असलं तरी खरं तुम्ही सुशिक्षित आहात, कारण तुमची मुलं मोठ्या पदावर आहेत. अजून काय पाहिजे? म्हणजे आई अडाणी असते म्हणजे ते सगळं अडाणी असते अशातला भाग नाही. म्हणजे मुलं पण चांगल्या पदावर जातात. हेच त्यांचं म्हणजे श्रेय जे आहे हे शिक्षण आहे. आणि आता काही म्हटल्याप्रमाणे मोबाईल आणि जे सोशल मीडिया आहे त्यामुळे खरंच म्हणजे आपण म्हणूया मुलं खूप शिकायला, पण मला सुद्धा कुठेतरी खंत वाटते. आता घरातून मला वाटतं की खरं तर माझा संस्कार कुठेतरी मागं पडायला मुलांना. संस्कार देण्यासाठी आई वडील कुठेतरी कमी पडेल. पण आम्ही आजी आजोबा घरी आहोत, पण त्यांच्याकडून आपल्याला चालत नाही असं झालेलं. आणि काहीतरी अतिशय उत्तम पद्धतीने जे रेखाटतात त्याबद्दल म्हणजे मी अर्धवट ऐकते, वेळ झाला तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. आणि पुन्हा सुद्धा जर तुमचं जर असेल त्या ठिकाणी अवश्य वाचेल, तुमचं पुस्तक पण वाचेल. अतिशय सुंदर मांडणी केलं, त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन. धन्यवाद. काही ते धन्यवाद मानणारे किती धन्यवाद मान्य केला. मी त्यांच्या थोडं दोन बोलू. आपण त्याच्यामध्ये काय पाहत असतो, संत मोठे म्हणत असतो. फार संता एवढं जगात कोणीच मोठं नाही असं म्हणतात. संतांच्या पाऊल खुणा या शब्दामध्ये पुष्कळ ह्या कादंबरीचं काहीतरी अर्थ टाकलेला आहे. परंतु आपण जेव्हा एखाद्या पुस्तक वाचत असतो तेव्हा एखाद्या व्यक्तीचा विचार ऐकत असतो, त्या व्यक्तीचं लक्ष कुठं आहे आणि मग त्या लक्षाकडे नुसतं वाचायचं का आपण आपल्या कर्मचाऱ्यांचं
या देशातले लोक देवाने संतांच्या लयमोठेपणा होतात हे अगदी बऱ्याच लोकांना माहित आहे. परंतु संतांचं लक्षण पुण्या माणसात आहे का त्याची जाणीव या लेखिकेने केलेली आहे. त्याचं मला अतिशय आनंद वाटतो. आणि एवढे 2 शब्द बोलून मी त्याला आशीर्वाद देतो. मी ताईच्या व्यवस्था आहे बरं का. मॅडम मी मुलगा म्हणून बोलणार आहे बरं का. मॅडम मुलगा म्हणून बोलल्या तुम्ही बोलल्या शेवटी नातू बरोबर लागणार आहे म्हणून मी मुलगा म्हणून बोलणार. तुमच्या मनातली जी संवेदनशीलता आहे ती वाखाणण्यासारखी आहे. आणि तुम्ही संदेशामधून जी गोष्ट सांगितला ती विचाराला प्रेरित करत आहे. म्हणजे कशी संवेदनशीलतेचा अभाव आहे. आम्ही मोबाईलमध्ये फेकाफेकीमध्ये गुंतून गेलो. आणि दुसरी गोष्ट सोशल मीडियासारख्या म्हणजे समाज माध्यमाच्या समोर आम्ही रंगून गेलो. आम्हाला मागे बघायला फुरसत नाही, पुढे बघायला फुरसत नाही. फक्त आमच्या समोर जे वाढलंय तेवढंच बघायचं आणि बाजूला व्हायचं एवढा एकमेव कार्यक्रम आमच्याकडे आहे. आणि तुम्ही अतिशय मार्मिक पद्धतीने खरं तर ही कादंबरीच म्हणून तरी मला असं वाटतंय. का बरं? त्याचं कारण असं आहे, आमच्या घरामध्ये माझ्या वडिलांची एक मावशी आहे. ती पण कृष्णविधी आहे बरं का. मग माझ्या भावना तुमच्या कादंबरीतल्या नायकाशी जोडल्या गेल्या. म्हणून हे जे कुष्ठरोगाचं म्हणजे बाबा आमच्यानी जे कार्य केलेलं आहे ते सामुदायिक स्वरूपात आहे. परंतु गावागावामध्ये अशी बरीचशी माणसं आहेत की जी आपल्याला डोळ्याला दिसणार नाही. आपल्याला फक्त बातमीपत्रातले, समाज माध्यमामध्ये किंवा व्हॉट्सअपच्या चॅटिंगवरती आलेलीच माणसं दिसतात. पण ती खरीच आहेत का याचा जर शोध घ्यायचा असेल तर अशा आईच्या माध्यमातून शोध घेणं गरजेचं आहे. खरंच खूपच सुंदर आईने आपले विचार मांडलेले आहेत. कौतुकाची गोष्ट नाही. आमच्यासारख्या येणाऱ्या पिढीनं त्यांचा आदर्श घ्यावा. आणि आम्ही पण आई बाबा आहोत. आई बाबांनी कसं वागलं पाहिजे आणि कसं जगलं पाहिजे आणि पुढे कसं नेलं पाहिजे याचं मूर्तिमंत आदर्श जर कोणाकडे बघायचं असेल तर आईकडे. आणि शेवटच्या टप्प्यात जरी प्रतिक्रिया दिली आजोबा त्यांच्याकडे बघावं. असे एवढं सुंदर मार्मिक विवेचन आईने केलेलं आहे. खरंच एक वेळेस तुम्ही सगळे वरिष्ठ आहात बरं का. मी तुमच्या मुलासारखा आहे. पण एक वेळेस असा आवाज यायला म्हणजे टाळ्यांचा गडगडाट आईचं कौतुक करा. माझ्या आवाजाला तुम्ही प्रतिसाद दिला याबद्दल मी मनापासून आपला ऋणी आहे. खरं तर ही प्रश्नांचं आहे आणि पुस्तकामध्ये बोलावंच असं काही नाही. पुस्तकाचं जे समीक्षण असते, प्रश्न निर्माण होतात, लेखकांच्या त्या मर्यादा असतात. परंतु याच्यामध्ये प्रश्न उपस्थित करण्यासारखा प्रसंगही नाही आणि प्रश्न विचारण्यात मला तरी माझ्या स्वतःच्या मनाला ते भावत नाही. आणि मी माझे जास्त बोलणार नाही, वाढलेले शब्द म्हणजे वाढवणार नाही. मी माझे 2 शब्द मी ते संपवतो. जाता जाता हळूच एक तिरका डोळा म्हणून आईला प्रश्न विचारतो. एखादं पुस्तक असेल तर मला द्या, आवर्जून मी घेतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. या ठिकाणी आपली तिसरी पायरी सत्काराची, सन्मानाची. आणि आज या वाचक संवादाला उपस्थित असणाऱ्यांचा जन्मदिन, त्यांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्या अनुषंगानं आज आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत. सर्वप्रथम आता ज्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत ते आदरणीय शिंदे साहेब, ते शहाजाने औरातून इथपर्यंत आलेले आहेत. त्यांनी काल परवाच त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन देखील झालेलं आहे. मला निमंत्रण असून देखील मला जाता आलं नाही, माझं दुर्दैव. पण आज ते आपल्या कार्यक्रमात आले हे आमचं सौभाग्य. आणि म्हणून त्यांचा सन्मान करणं आम्हा सर्वांचं कर्तव्य आहे. मी आदरणीय DM सतारकर सरांना विनंती करतोय की आपण शिंदे सरांना
त्यांच्या सन्मान म्हणून विचार शलाकाचा अंक बौद्ध तत्वज्ञान हा विशेषांक आहे, तो देऊन त्यांचा सन्मान करावा. आदरणीय शिक्षक. धन्यवाद. यानंतर आदरणीय गिरी सर देखील आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी आदरणीय पांचाळ सरांना विनंती करतोय. पांचाळ सर आहेत का? नाही. चला जाधव सर या तुम्ही. जाधव सरांना विनंती करतोय की गिरी सरांना देखील त्यांना एक ग्रंथ देऊन त्यांचा सन्मान करावयाचा आहे. मनाला भावलेली माणसं हा ग्रंथ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे गिरी सरांचा. शक्यतो मी वर्गातून बोलत असतो, बाहेर बोलत नाही. माझी सरांनी जे प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर म्हणजे मी आहे. लहानपणापासून ताईच्या विचारामुळं माझी जडणघडण झालेली आहे. आज मी देखील पूर्ण बोलताना म्हणूनच या ठिकाणी जातो. आई वडील सर्व जे आहेत त्यांना कसं म्हणजे जपायचं हे ताईच्या मार्गदर्शनामुळे या ठिकाणी मी शिकलेलं आहे. आजपर्यंत जे माझं शिक्षण झालेलं आहे ते पुन्हा विद्यार्थीच होतो, पण ताईच्या मार्गदर्शनामुळं मी आज घडलेलं आहे. 20 तारखेला माझं रिटायरमेंट आहे, त्या पाहण्यासाठी आहे ते माझं सौभाग्य. तर मी त्या ठिकाणी जास्त बोलत नाही. ताईच्या जडणघडणीमुळं म्हणजे त्यांच्या शिकवणीमुळं मी आज आपल्यासमोर दोघं टाकून तयार करतो बोलत आहे. धन्यवाद सर. यानंतर उपस्थितांमधून ज्यांचा जन्मदिन या महिन्यामध्ये आहे त्यांचा सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे. आमच्या वाचक संवादाच्या गानकोकिळा त्यांना मी लता मंगेशकर म्हणतो. आमच्या भगिनी आदरणीय उषाताई कुंचितकर यांचा जन्मदिन या महिन्यातल्या 12 तारखेला होता. आपण आज त्यांना गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावरचा विशेषांक माझी मराठी म्हणून आहे तो देऊन आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. आजच्या संवादिका आदरणीय शांताताई गिरवणे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते कुंचितकर ताईंना जन्मदिनाची ग्रंथभेट देऊन त्यांचा सन्मान करावा. धन्यवाद. यानंतर आदरणीय अंतेश्वर भुजंगराव चरवा यांचा जन्मदिन याच महिन्याच्या यांचाही जन्मदिन याच महिन्यामध्ये आहे. तर त्यांचाही जन्मदिनाला सत्कार या ठिकाणी आपण करणार आहोत. आमचे संयोजक आदरणीय रामभाऊ जाधव यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते द बिगिनिंग ऑफ थॉट इन द हिस्ट्री ऑफ मॅनकाइंड हे कल्पना परांजपे यांची साहित्यकृती देऊन सरांचा सन्मान करावा आपण. महेंद्र कुमार गिरी आपला सत्कार झालेला आहे ना. ओके धन्यवाद.
गेल्या वेळेस त्यांनी आमच्या वाचिक संवादामध्ये संवाद साधला. ते संवादात आनंद बिरादार यांचा जन्मदिन याच महिन्यात आहे, त्यांचा सन्मान आपण गेल्या कार्यक्रमात केलेला आहे. याबरोबर गंगाधर माधवराव सगर यांचा जन्मदिन याच महिन्यामध्ये आहे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. मी आदरणीय मुरलीधररावजी जाधव यांना विनंती करतोय की सरांचा सत्कार करायचा आहे. द बिगिनिंग ऑफ थॉट इन द हिस्ट्री ऑफ मॅनकाइंड कल्पना परांजपे यांचीच ही साहित्य पुन्हा सरांना भेट देऊन त्यांचा सन्मान करावा. धन्यवाद. यानंतर आता जन्मदिनही आहे आणि त्यांचा आम्ही सन्मानही करणार आहोत. अशी काही सन्मानही आहेत. काही आम्ही या वाचक समाजामध्ये ज्यांची उपस्थिती जास्तीत जास्त लाभलेली आहे त्यांना आम्ही आतापर्यंत काही दिलं नाही, पण आम्ही असं ठरवलं की त्यांना आपण काहीतरी दिलं पाहिजे आणि म्हणून जे शिक्षक या कार्यक्रमाला जास्तीत जास्त उपस्थित राहिले त्या शिक्षकांना वाचक मित्र शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करतोय. जे पत्रकार बंधू आहेत त्यांनी ज्या जास्तीत जास्त बातम्या दिल्या, कार्यक्रमाला उपस्थित नाही राहिले तर त्यांना सोड, पण बातम्या जास्तीत जास्त दिल्या त्यांना वाचक मित्र पत्रकार म्हणून पुरस्कार देऊन सन्मान करतोय. आणि जे शिक्षकही नाहीत आणि पत्रकारही नाहीत पण जे रसिक आहेत, जे कार्यक्रमाला सातत्याने येतात त्यांना वाचक मित्र रसिक पुरस्कार देऊन आपण सन्मान करतोय. आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे आदरणीय संजीव कुमार जाधव सर, स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळेचे ते मुख्याध्यापक आहेत आणि ते या कार्यक्रमाला सातत्याने उपस्थित राहतात, तर त्यांना आम्ही वाचक मित्र शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. तर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय सुमित्राताई वट्टमवार राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त यांच्या हस्ते सरांना हा सन्मान, वाढदिवसाची आपल्याला ही भेट या. धन्यवाद. याच बरोबर आपण बाहेर जाऊन आलेल्या पाहुण्यांचा सत्कार केलेला एक मोठा सत्कार राहून गेलेला आहे. आमचे मित्र, मार्गदर्शक, साहित्यिक, वक्ते, कवी, सूत्रसंचालक त्यांना जेवढ्या पदव्या द्याव्या तेवढ्या कमी आहेत. असे आमचे मित्र साहित्यिक, जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे ते प्रदेश संघटक आहेत. असे आदरणीय सतीशजी हाणेगावे सर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तर ते साहित्यिक आहेत एवढंच नाही, एक चांगले रसिक आहेत. आपल्या कार्यक्रमाला सातत्यानं आले नसते तरी सातत्यानं आपला कार्यक्रम ते फेसबुकवर बघतात, पुन्हा नंतर मला फोनवर बोलतात की आज असं झालं तसं झालं. मग एवढा मोठा रसिक आपल्याला मिळत नाही आणि हा रसिक आज आपल्याला मिळालेला आहे. पण ते शिक्षक आहेत, प्राध्यापक पदावरून ते बाजूला झालेले आहेत. असे आदरणीय सतीश हाणेगावे यांना आपण वाचक मित्र शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत. तर मी आदरणीय ढोणे सरांना विनंती करतोय, हा प्राध्यापक नामदेव गरड सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आदरणीय सतीश हाणेगावे सरांना वाचक मित्र शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. या यानंतर आमच्या भगिनी आदरणीय अर्चनाताई नळगीरकर, कोरोना काळामध्ये रसिकांची संख्या खूप कमी होती, पण त्या काळामध्ये देखील आमच्या उषाताई तोंडचिरकर आणि अर्चनाताई नळगीरकर सातत्याने कार्यक्रमाला उपस्थित राहायच्या आणि म्हणून त्यांचा सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे. आदरणीय अर्चनाताई नळगीरकर यांना वाचक मित्र रसिक पुरस्कार देऊन त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. आजच्या संवादिका आदरणीय शांताताई गिरवणे यांच्या हस्ते त्यांचा हा सन्मान होईल. त्यांना विनंती आहे की आपण त्यांचा सन्मान करावा.
ओके, धन्यवाद. याचबरोबर वाचक मित्र रसिक पुरस्कार आपण देतोय आदरणीय केशवरावजी नळगीरकर यांना. ते उदगीरमध्ये असताना एकही कार्यक्रम चुकत नाही, पण त्यांचा दौरा सातत्यानं पुण्याला असतो. आमचे मुरलीधररावजी जाधव आणि नळगीरकर साहेब दोघांचाही सातत्यानं पुणे दौरा असतो. आणि असे रसिक असणारे आदरणीय केशवरावजी नळगीरकर यांचा सन्मान वाचक मित्र रसिक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यांना विनंती आहे, आदरणीय भातंबरे साहेबांना विनंती आहे, गुळा सरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते त्यांना हा सन्मान देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. या नळगीरकर सर. या. आणि ते पुण्याला राहत नसले, उदगीरमध्ये आजपर्यंत राहत नव्हते, पण कार्यक्रम चालू झाल्यापासून सातत्यानं आमच्या कार्यक्रमाच्या ते कॉमेंट्स करायचे. पोलीस क्षेत्रामध्ये असल्यामुळे त्यांना सुट्ट्या मिळत नसायच्या, पण कार्यक्रम मात्र ते सातत्यानं आमच्या कार्यक्रमाचा आढावा घेत राहायचे. आता सेवानिवृत्त झाल्यापासून आपल्या कार्यक्रमाला सातत्यानं ते उपस्थित आहेत. असे आदरणीय भागवत जाधव यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आमचे संयोजक आदरणीय प्राध्यापक राजपाल पाटील यांना विनंती आहे, कारण राजपाल पाटलांचे वडील पोलीस पाटील होते, पोलीस खात्यामध्ये होते, तेव्हा पोलिसांचा सत्कार पोलिसांना केलेलं बरं. पोलिसी खाते आपल्याला कशाला देणार. धन्यवाद. ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाची भेट मिळालेली आहे. आता यानंतर आपल्या या कार्यक्रमाला खरं पाहिलं तर मी दिलगिरी मागू इच्छितो ताईंना. 3 वेळेला त्यांना आपण निमंत्रण देऊन ते तयार असताना मी स्वतः त्यांना थांबवलं होतं की थांबा. म्हणजे तयार झालेल्या वक्त्याला थांबवणं हा खूप मोठा गुन्हा आहे, पण तो गुन्हा त्यांनी सहन केला. प्रत्येक वेळेला म्हणजे काही हरकत नाही सर, आपला कार्यक्रम घरचा चालेल नंतर येईल, तुम्ही जरूर दुसऱ्यांना संधी द्या. आणि माझं कसं असायचं, एखादा बाहेरचा मोठा वक्ता अचानक जर सापडत असेल तर त्याला सोडू नये असं आम्हाला वाटायचं. आणि म्हणून त्यांची तारीख ठरलेली, वेळ ठरलेली, आता 2 दिवसानंतर यायचं आहे, तयारी झालेली. अचानक आम्ही फोन केला, ताई असं असं काही हरकत नाही, राहू द्या सर, कार्यक्रम आपला घरचाच आहे. एकदम सहजतेनं ते आपल्या घ्यायच्या. आणि मग शेवटी मी विचार केला, आपण गेल्या वेळेस सांगितलेलं आहे कार्यक्रम आमचा हा शेवटचा असेल आणि पुन्हा आपल्याला आता ताईंना बोलवणं होणार नाही. आणि म्हणून मी ताईंना विनंती केली आणि ताईंनी ऐन वेळेला या ठिकाणी येणं कबूल केलं. अशा आमच्या भगिनी शांताताई गिरवणे सांगायला 4थी पास, पण ग्रॅज्युएट वाल्याला लाजू येतील एवढं ज्ञान त्यांच्यावरती आहे. वाचक कसा असावा याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आमच्या भगिनी. आम्ही वाचक आहोत, वाचतो आणि लगेच बाहेर निघालं की ते कोण होतं ते त्याच्यात ते असं झालं बघ म्हणून आम्ही दुसऱ्याला विचारतो. पण नाहीच तसं नाही. वाचलेलं बारकाईनं वाचायचं आणि चिरकालं लक्षात ठेवायचं. आणि एवढंच नाही तर त्यांनी हे जे संतत्वाच्या पाऊलखुणा ज्या साहित्यकृती आपल्या समोर व्यक्त केली. संतत्व म्हणजे आपण केवळ साधू संतांनाच संतत्व बहाल केलेलं आहे, परंतु ताईंच्या नजरेमध्ये संतत्व केवळ गळ्यात माळ घालणारा, देवाचं भजन करणारा, वारी करणारा तो एकच संत राहत नाही, तर माणसामध्ये माणुसकी जपणारा, देवत्वाच्या रूपाने लोकांना सहाय्य करणारा जो माणूस आहे तोही एक संतच आहे. आणि त्या संतांचं चित्रण या साहित्यकृतीमध्ये त्यांनी केलेलं आहे. ही साहित्यकृती मी वाचलेली होती.
मधल्या काळात जर कधी अचानक काही अडचण आली तर मी त्याच साहित्य कृतीवर बोलणार होतो. ताईंना मागे बोलत असताना म्हटलं होतं तुम्ही दुसऱ्या पुस्तकाची तयारी करा. मागे दुसरं पुस्तक त्यांना तयार करायला सांगितलं होतं, पण मला ती बोलायची वेळ आली नाही सुदैवानं. कारण मी तेवढा पक्का वाचक नाही, मला पुन्हा पुस्तक पुढे उघडूनच बोलावं लागलं असतं. अशा आदरणीय शांताताई गिरवणे आज आपल्या समोर व्यक्त झाल्या. संत, खरा संत कोण ते आज या ठिकाणी मांडल्या. त्यांचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून मी आदिवासी बोलतोय ही साहित्यकृती, आभारपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आपण सत्कार करणार आहोत. तेव्हा आमच्या भगिनी आदरणीय कलवरे ताईंना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते ताईंना हा सन्मान द्यायचा आहे. धन्यवाद. आणि आमच्या कार्यक्रमातला सगळ्यात अवघड भाग, सगळ्यात अवघड याच्यासाठी म्हणतोय, ऐन वेळेला नाव घेतलं जातं आणि नाही म्हणता येतच नाही, ते म्हणजे अध्यक्षपदाचं. अध्यक्ष आमचा कधी ठरवून नसतो, सांगून नसतो. येऊन बसल्यानंतर त्यालाही माहित नसतं की मला आता तिथं जाऊन बसायचं आहे. आमच्या मार्गदर्शिका आदरणीय सुमित्राताई वटवार यांचं नाव जेव्हा घेतलं तेव्हा म्हणजे माझं नाव कशाला घेतलं, मला बोलायलाच येत नाही आणि मी काय करणार आहे तिथे वरी जोर, नका दुसऱ्याला द्या. पण त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे. मी त्यांच्या हाताखाली 2 वर्ष सेवा केलेली आहे. मला माहिती आहे काय बोलता येतं आणि काय नाही. बोलल्याशिवाय राष्ट्रपती पुरस्कार कोणालाही मिळत नाही. मुख्य माणसाला आतापर्यंत राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला मी ऐकलेलं नाही. आणि तुम्ही मार्गदर्शक म्हणून, आमच्या मुख्याध्यापिका म्हणून आमच्या समोर काम केलेलं आहे, मी सगळं पाहिलेलं आहे. आणि म्हणून योगायोगानं 4थी पासला राष्ट्रपतींनी सत्कार करावा, कारण हे 4थीचं पास होणं राष्ट्रपती पदाच्याही पुढचं आहे. आणि म्हणून आपली या ठिकाणी निवड केली गेली. तेव्हा मागे वळून पाहताना तुम्ही आम्हाला मुख्याध्यापक म्हणून असतानाचा काळ आठवा आणि हेच मागे वळून पाहताना साहित्य कृती देऊन आपला सन्मान आज आम्ही या ठिकाणी करणार आहोत. मी आदरणीय शेट्टे मॅडमना विनंती करतोय की आपण सुमित्राताई वटवार यांना ही साहित्य कृती देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. यानंतर पुढील सूत्र पुन्हा सूत्रसंचालक कुमारी प्रतीक्षा लोहकरे हिच्याकडे मी देतोय. हा, तर आजच्या संवादिका शांताताई गिरवणे यांना आमच्या शेट्टे मॅडम त्यांनी लिहिलेल्या याही चांगल्या साहित्यिका आहेत, त्यांची पुस्तकं प्रकाशित आहेत. तर त्यांचं एक पुस्तक गिरवणे मॅडमना त्या भेट द्यायला गेले आहेत, ते त्यांनी स्वीकारावं. आणि पुढील सूत्र पुन्हा प्रतीक्षा लोहकरे. यानंतर कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करतील कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुमित्रा वट्टमवार मॅडम यांना मी अशी विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. चला कवितेच्या बनात या 267 पुष्प हे त्या समाधिका आदरणीय शांताताई यांच्याकडे पाहिल्यानंतर मला बहिणा काही आठवतात. या दालनात आल्यानंतर मला जणू काही बहिणाबाई राष्ट्रमाता जिजाऊ सावित्रीबाई दिसू लागल्या. मला म्हणू लागले तुम्ही त्यांना कसं काय ओळखल्या, समोर पोस्टर आहेच की. आणि त्यातल्या त्यात 15 दिवस अगोदर सरांचा मॅसेज असतो आणि वाचक संवादावर प्रेम करणारे सर्व बंधू भगिनी आणि माझे गुरुजन वर्ग, त्यांच्या पुढे काय बोलावं हे सुद्धा मला कळत नाही. आणि या वाचक संवादातील धडपड करणारे आदरणीय कदम सर,
कदम सरांनी थोडक्यात मला सांगितलेलंच आहे, मला बोलण्यासाठी हा पुरस्कार मिळाला नाही, कारण मला कामाला पुरस्कार मिळालेला आहे. ज्यावेळेस राष्ट्रपती पुरस्कार मिळाला त्यावेळेस मी शाळेच्या बाहेर गेलेले आहे. आणि या ठिकाणी काका इथं आहेत, आमच्या संस्थेचे मेंबर इथं आहेत. कारण कसं असतंय, जे ज्या वेळेस मी काम केले, ताईने हे 4थी शिकलेले आहे, मी 10वी नापास आहे. 10वी नापास करून ज्या वेळेस मी 15 वर्ष घरात बसले आणि माणसाला परिस्थिती आल्यानंतर माणसाला पुढे जाण्याची एक दिशा मिळते आणि त्या पद्धतीने मला ही दिशा मिळाली आणि त्या पद्धतीने मी शिकत गेले. आणि ताईने आता संतत्वाच्या पाऊल खुणा यावर ज्यावेळेस ते बोलत होते, मी तरी मंत्रमुग्ध होऊन गेले, भारावून गेले. ही एक परिस्थिती आहे आणि परिस्थिती असल्यानंतर मनुष्य पुढे जाऊ शकते, जे करणार नाही ते करू शकते आणि परिस्थितीच माणसाला बनवू शकते. आपण काय करू शकत नाहीये, आपल्या परिस्थितीत कुठल्याही आई वडिलांना सुद्धा आपल्या मुलांना शिकवण्यासाठी आपली परिस्थिती नसेल तरी परिस्थिती बनवती. तुम्ही कर्मवीर भाऊराव पाटलाचं उदाहरण घ्या, गळ्यातलं मंगळसूत्र बाईला देऊन सुद्धा वसतिगृहातल्या मुलाला खाऊ गोड खाऊ केला. त्याच पद्धतीने मुळूक असलेलं सुद्धा त्या कहाणीमध्ये, त्या साहित्यामध्ये सर्वच काही आहे. आणि हे करण्यासाठी आजकाल मुलांना संस्काराची गरज आहे. हे सोशल मीडिया असल्यामुळे हे संस्कार कुठेतरी कमी पडत आहे. ज्या वेळेस राष्ट्रमाता जिजाऊनी शिवबाला घडवले, शिवाजीला गोष्टी सांगत असताना महाभारतातल्या रामायणाच्या गोष्टी सांगत होते, ते आज कुठेतरी कमी आहे. पूर्वीचे आई वडील म्हणत होते की मुलगा हे बनला पाहिजे, ते बनला पाहिजे, पण आज मुलगा आपलं भवितव्य आपणच घडवत आहे. एपीजे अब्दुल कलाम म्हणलेलं की मुलांचं भवितव्य मुलालाच घडवूया. आणि खरंच या ठिकाणी सरांनी मला म्हणले की तुम्हाला अध्यक्षपद केले, गेल्या 2 वर्षापासून मी आलेले नाही. तर एक पहिला सोमवार, तिसरा सोमवार मी मला कदम सर पुढे दिसतात. काय करू, आज मी निर्णयच घेतला तर जायच म्हणलं. एक तर प्रतिसाद देत नाही, काही नाही. मला वाटत होतं आपण रिटायर झालं काहीतरी करावं. आणि माझा 24 तास वेळ कसा चाललाय मलाच काही कळत नाहीये. 24 तासातून माझं पण शेड्यूल आहे, त्या पद्धतीने मी तर म्हणजे अशक्य असं काहीच नाही. तर करण्यासाठी सुद्धा हे सगळं स्वातंत्र्य असल्यामुळे आपण हे करू शकतो. आणि ताईचं पाहिल्यानंतर मला असं त्यांना मानाचा मुजरा करावा असं वाटतंय. ताई, तुमच्याकडनं बरंचसं काही घेण्यासारखं आहे, तुम्हीही आम्हाला मार्गदर्शन करावं. आणि जेणेकरून जिच्या हाती पाहण्याची दुरी ती जगाला उद्धारी, सावित्रीबाई फुलेंनी सर्व महिलांना शिकवली म्हणून आम्ही या प्रत्येक क्षेत्रामध्ये आज महिला आहेत. राष्ट्रमाता जिजाऊमुळे आहोत, बहिणाबाई चौधरीमुळे आहेत. आपण स्वतःला कधीच कमी समजायचं नाही. स्त्री ही किती काबड कष्ट करणारी जरी असेल, तिला शेवटी बंधनच आहे. आज चंद्रभागेचं उदाहरण सांगितलं असेल का, हे महादेवरावची जरी कहाणी असली तरी प्रत्येक माणसाच्या हृदयातले संत आहेत. संत हे कोण्या रूपाने येतात काही नाही. आणि महादेवरावांनी किती समाज गोळा केला, किती जणांची सेवा केली, हे आपण या साहित्यातून पाहिलेलंच आहे, ऐकलंच आहे. त्या दृष्टिकोनातून आपण त्याचा आदर्श घ्यावं, समाज निर्माण करावं, गाव निर्माण करावं, माणसामधला मतभेद आहे ते नाहीसा व्हावं आणि सर्वांनी समानतेने वागावं आणि सर्वांवर प्रेम करावं ही सदिच्छा देऊन मला सरांनी बोलण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करते. धन्यवाद सर. ह्याच्या पुढे येण्यासाठी मी प्रयत्न करेन. मी म्हणलं आता पुढच्या महिन्यात मला काशीला जायचं, 1 सोमवार येते म्हणलं. सर मी म्हणले असं तुमचे सारखे दौरे असते तर बघू म्हणलं, जेव्हा यायचं तेव्हा येईल सर. धन्यवाद. शेवटच्या मुलग्या भाषेत माझे इथं गुरु आहेत, मॅडम आहेत, निडवलचे सर आहेत. त्यांच्या मोठ्या माणसापुढे काय, तुम्ही विद्वान आहेत, ज्ञानी आहेत, तरी पण मी बोलण्यासाठी हे केले सर. असे की काहीच नाही. वयाच्या 35व्या वर्षी मी सायकल शिकले सर. मला बऱ्याच कोणी म्हणत होते सायकलवरची बाई आहे, सायकलवरची बाई आहे. परिस्थिती बनवते माणसाला, आपण कधीच कमी समजायचं नाही आणि कष्ट करावं, मेहनत करावं, पुढे जावं. पुढे जाणाऱ्यासाठी बाय खेचायचं नाही. आणि तुम्ही सर्वांनी मला तुमची कृपादृष्टी असावी, आशीर्वाद द्यावा. मी करण्यासाठी खूप प्रयत्न करेन. धन्यवाद. जेव्हा अध्यक्षासाठी मॅडमचं नाव सर देत होते तेव्हा मॅडम म्हणत होत्या नको सर मला बोलता येत नाही, काही नाही, मी स्टेजवर बसला. आता बघितलंच आपण मॅडमने किती छान अध्यक्ष समारोप केला. धन्यवाद मॅडम. यानंतर आभार प्रदर्शन करतील कार्यक्रमाचे आभार
अर्चनाताई नवगिरकर यांना मी अशी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. अर्चनाताई नवगिरकर. आदरणीय व्यासपीठ, इथे जमलेले सर्व साहित्यप्रेमी, आभार प्रदर्शन हा शेवटचा कार्यक्रम किंवा शेवटच्या टप्प्यावर आपला कार्यक्रम आलेला आहे. तर अतिशय उत्कृष्ट संवाद आपल्या ताईंनी साधलेला आहे आणि सर्वजण आपण एक ते दीड तास झालो बिलकुल हलत नाहीये आणि त्या साहित्य कृतीमध्ये आपण उतरलो जणू काही आपल्या शेजारी चाललंय, घटना चाललीये किंवा आपल्या जवळ घडतीये अशा प्रकारे आपण मंत्रमुग्ध होऊन ते ऐकत आहोत आणि असं मंत्रमुग्ध करणारं साहित्य लिहिले आणि ते संवाद साधल्याबद्दल मी ताईंचं मनापासून आभार मानते आणि त्यांनी आपला हा वेळ दिला या कार्यक्रमासाठी त्याबद्दल आभार मानते. अध्यक्ष म्हणून आपल्या सुमित्राताई वट्टवार त्यांनी पण अध्यक्षस्थान स्वीकारलं त्याबद्दल त्यांचे आभार मानते आणि आपण सर्व साहित्यप्रेमी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद देतात त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होत आहे तर त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानते. दुसरी गोष्ट, आता सरांनी एक शॉक दिला की हा शेवटचा कार्यक्रम, पण माझी हात जोडून विनंती आहे, जरी काही कारणासाठी आम्हाला येणं होत नसेल किंवा जमत नसेल यायला, पण बाकीच्या लोकांना सुद्धा सर नाराज करू नका. कार्यक्रम तुम्ही कंटिन्यू चालू ठेवा, महिन्यातनं एकदा तरी, दोनदा वेळेला एकदा तरी चालू ठेवा. आणि या कार्यक्रमाचे संयोजक अनंत सरांचे मी आभार मानते आणि अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला साहेब ते अजूनही की सर्वांना सरांनी आज खुश केलं म्हणजे मला सुद्धा की ते वाचक मित्र पुरस्कार देऊन त्याबद्दल मी सरांचे पुन्हा एक आभार मानते. धन्यवाद. ज्यांचा सन्मान झाला त्यांनी सन्मान चिन्ह घेऊन पुढे यायचा, एक ग्रुप फोटो घ्यायचा आपल्याला. हो या 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 जाधव साहेब या, नळगिरकर साहेब या, सन्मान चिन्ह घेऊन या. या या पुढे या, इथं सरळ थांबा लाईन या, जरा मागे या, खेडूच्या सर या मागे थांबा पटेल. तुम्ही इकडे या, तुम्ही मागे वर या. आणखी कोण राहिले सन्मान घेतलेला? हा या 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 जाधव सर या किंवा सर या. हो आमचे गृहमंत्री या या. हा राईट. बंद केलं मी काहीला चालूच आहे.